सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत. द रॉयल अकॅडमीच्या जॉईन अस फॉर फ्री वेबिनार MPSC, PSI, STI आणि ASO या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अकॅडमी मार्फत मोफत जे काही आपण फ्री वेबिनार आयोजित केलेले आहेत, त्या सर्व तयारी करणाऱ्या मुलांसाठी ही नक्कीच एक खूप महत्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेली 2.5 महिने आपण कोरोनाच्या या पॅन्डेमिक मध्ये अडकलेलो आहोत आणि याच्यामध्येच आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आता परीक्षांच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तुम्हा सर्वांना मदत व्हावी म्हणून आपण हे फ्री वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. तुम्हा सर्वांना आज महत्वाचं मार्गदर्शन आणि महत्वाचा विषय जो काही आहे तो विषय म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे चालू घडामोडी. या चालू घडामोडी विषयाबाबत आपल्याला सर्वांना आज मार्गदर्शन करणार आहेत विद्यार्थ्यांना. एक सूचना आहे की तुम्ही तुमचे माइक्स जे काही आहेत ते म्यूट करून ठेवावे. ओके, तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करत आहोत. आपल्या बरोबर आहेत प्रेमराज चव्हाण सर. नमस्कार सर. सर अनम्यूट तुम्ही जिथे करू शकता. ओके, व्हिडिओ ओके, व्हिडिओ क्लिअर दिसत नाही तुमचा. ओके, नमस्कार सर. नमस्कार. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला सर्वांना चालू घडामोडी या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत प्रेमराज चव्हाण सर. आपण अधिकचा वेळ न घेता सर आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी. जरा सर थोडंसं ओके सर. ओके, यस, ओके ओके, थँक्यू सर. सर्वात पहिल्यांदा जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि जे फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांचं आजच्या आपल्या लेक्चर टॉक मध्ये खूप मनापासून स्वागत. द रॉयल अकॅडमी पुणे, माननीय पडळकर सर, आमचे मित्र विक्रम बोंद्रे सर आणि इतर सर्व सन्माननीय फॅकल्टी मेंबर्स यांचंही खूप खूप स्वागत. आज या आपल्या रॉयल अकॅडमी पुणेच्या माध्यमातून जे आपले राज्यसेवा परीक्षा, कंबाईन परीक्षा आणि इतर जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची तयारी करणारे विद्यार्थी जे आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी आजचा आपला विषय आहे चालू घडामोडी. असा विषय आपला आजचा आहे की जो कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये ज्याला खूप मोठ्या प्रमाणावरती वेटेज असतं आणि ज्यामुळे तुमची फायनल लिस्ट मधली रँक ही ठरणारी असते. या विषयावरती आपण थोडा चर्चात्मक अभ्यास आणि चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या या लेक्चर मधून किंवा टॉक मधून करणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हा सगळ्यांबरोबर सिलेबस, अभ्यासाची पद्धत, त्यानंतर थोडंसं अनालिसिस, विशेष करून आपण जे बघणार आहोत ते राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसंदर्भात आणि संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात त्याचे अनालिसिस बघणार आहोत आणि इतर जे काही सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्या संदर्भात ते बघणार आहोत. त्यानंतर राज्यसेवेचे खास करून जे काही प्रश्न आलेले आहेत या आधीच्या 7 वर्षांचे 2012 ते 2019 याचा पूर्ण अनालिसिस कसा करायचा, ते टॉपिक्स डिवाइड कसे करायचे आणि अभ्यासाची मेथड कशी डेव्हलप करायची याबद्दल बोलणार आहोत. आणि त्यानंतर हे जे काही येणाऱ्या परीक्षा आहेत तुमच्या, म्हणजे 13 सप्टेंबरची तुमची राज्यसेवेची पूर्व परीक्षा आणि 11 सप्टेंबरला होणारी तुमची कंबाईनची पूर्व परीक्षा, या संदर्भात आपण बोलणार आहोत. सुरुवातीला मी माझं बोलणं करेल लेक्चरच्या संदर्भामध्ये आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते आपण लेक्चरच्या सुरुवातीला प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर आपण आता लेक्चरला सुरुवात करूयात. विक्रम सरांना एक विनंती आहे की तुम्ही सर शेअर स्क्रीन तेवढं ऑन कराल प्लीज. हो, केलेस. ओके, येस सर, डन. ओके सर. येस, थँक्यू सर, झालेलं आहे.
ओके, सर तर आपण आजच्या लेक्चरमध्ये, येस सर बोला ना. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर ते मेसेज थ्रू इथं कळवू शकतात, टाकू शकतात. त्याच्यानुसार सर ते पोहोचवले जातील सर. ओके चालेल. तुमचे जे काही प्रश्न असतील सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी पुन्हा एकदा सूचना की तुमचे जे काही प्रश्न वगैरे असतील ते तुम्ही झूमला जे जॉईन आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. जे फेसबुक लाईव्ह द्वारे हे लेक्चर अटेंड करतायत त्यांनी कमेंट्स मध्ये टाका. ते प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतील आणि मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. सुरुवातीला आपण हे सगळं अनालिसिस वगैरे जे काय आहे, अभ्यासाची पद्धत, चालू घडामोडीचा टॉपिक नेमका, अभ्यास कसा करावा, कोणत्या टॉपिकला किती महत्व द्यावं, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. महत्वाच्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करू शकता जेणेकरून तुमच्या अभ्यासाच्या नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी हा टॉपिक बघणार आहोत. तो कोणकोणत्या परीक्षांच्या संदर्भात, त्याच्यावरती एक नजर टाकूयात. राज्यसेवेची पूर्व परीक्षा जी 13 सप्टेंबरला आहे त्या संदर्भातल्या चालू घडामोडींचा अभ्यास कुठून कुठपर्यंत करावा, कोणत्या टॉपिकला महत्व द्यावं, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा जी आपली 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे, PSI, STI आणि ASO या पदांच्या संदर्भानं, त्याच्या पूर्व परीक्षेसाठीचा जो काही चालू घटक आहेत त्या संदर्भानं सुद्धा आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. त्याचं विश्लेषण करणार आहोत, अभ्यासाची पद्धती कशा डेव्हलप करायचे ते बघणार आहोत. आणि त्यानंतर जी एक्साइज सब इन्स्पेक्टरची तुमची प्रिलिम्स असते, अजून ऍड वगैरे काही पडलेली नाहीये त्याची, पण त्या संदर्भानं सुद्धा एक फारसा काही डिफरन्स नाहीये, ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत. दुसरी गोष्ट की चालू घडामोडी हा विषय तुम्हाला फक्त चालू घडामोडींचे जे काही 10 प्रश्न 15 प्रश्न आहेत त्या संदर्भानं नसतो. जेव्हा तुमच्या समोर 100 मार्कांचा एखादा पेपर येतो, म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षेमधला 100 मार्कांचा पेपर तुमच्या समोर आल्यानंतर 15 प्रश्न हे करंट अफेअर्सचे आहेत. एवढाच फक्त करंट अफेअर्स आणि आपला संबंध नसतो, तो नसला पाहिजे. तुम्ही ज्या ज्या वेळेला एखाद्या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये चालू घडामोडीचा अभ्यास कराल त्यावेळेला संपूर्ण जे काही सामान्य अध्ययनचा पेपर आहे पूर्व परीक्षेसाठीचा, त्याच्या बऱ्याचशा प्रश्नांमध्ये चालू घडामोडींचा संदर्भ आलेला असतो. आणि तो संदर्भ कोणत्या प्रकारे डेव्हलप करायचा आहे ते सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण सिलेबसचा पॉइंट पाहणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षेला नेमकं चालू घडामोडीचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर आयोगाने आपल्यामध्ये दुवा साधण्याचे एक 2 पर्याय असतात. मी नेहमी सांगतो, एक म्हणजे आयोगाने आपल्याला दिलेला अभ्यासक्रम सिलेबस, आणि दुसरी गोष्ट असते ते म्हणजे आयोगाने आतापर्यंतच्या परीक्षांना विचारलेले प्रश्न. तर मग पहिलेच आपल्याकडे अवेलेबल मेथडॉलॉजी आहे ती म्हणजे सिलेबस. मग सिलेबस मध्ये आयोगाने फार काहीच डिटेलमध्ये दिलंय का, तर एकच लाईन दिलेली आहे, करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टंट. म्हणजे महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि जगाच्या संदर्भात असणाऱ्या चालू घडामोडींचा अभ्यास, इतकं एकच वाक्य तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जो आहे, जो काही आपल्याला अंदाज लावायचा आहे किंवा प्रेडिक्शन्स वगैरे करायचे, त्या संदर्भानं थोडासा कमी पडू शकतो, बरोबर. आणि त्यामुळे या सगळ्या घटकांचा सर्वंकष अभ्यास करणं आपल्याला चालू घडामोडींच्या दृष्टीनं फारसं महत्वाचं आहे, बरोबर. तर मग हा सिलेबस पासून आपल्याला काही मिळत नाही, तर मग क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला काही मिळू शकतं का, तर ही दुसरी आपली मेथडॉलॉजी असेल. तर मग आपण चालू घडामोडींच्या संदर्भात नेहमी मेथडॉलॉजी क्रमांक 2 यांना अभ्यास केला पाहिजे. जे काही पूर्वीचे प्रश्न आहेत त्याचा अनालिसिस, मायन्यूट लेवलला जाऊन केलेलं अनालिसिस आपण ते करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक इम्पॉर्टंट 10 ते 15 टॉपिक्स मिळतात. म्हणजे जर 15 प्रश्न राज्यसेवेला असतील आणि तुमच्याकडे महत्वाचे 15 टॉपिक्स रेडी असतील, तर तुम्ही इझिली राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये 15 पैकी 12-13 किंबहुना 15च्या 15 प्रश्न सुद्धा आपल्याला टॅकल करता येऊ शकतात. तर ते मग कोणत्या अनुषंगानं, तर एक बघूयात की आपण प्रश्न कसे येतात राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये. चालू घडामोडी या घटकांवरती डायरेक्ट रेफरन्स जर बघितला तुम्ही, तर 15 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे तुमच्या 200 मार्काच्या पेपरमध्ये 30 मार्काचा डायरेक्ट रेफरन्स, थेट प्रश्न ज्याच्यावरती विचारले जातात असा भाग तुमचा चालू घडामोडीमध्ये विचारला जातो. पण आजपर्यंत जे काही अनालिसिस केलेलं आहे 2012 ते 2019 ज्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आपल्या झालेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही जर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर काढलात तर तुम्हाला इतर 10 प्रश्न सामान्य अध्ययनाचे, म्हणजे तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करा आणि 2019चा पेपर जर तुमच्यापाशी असेल तर तुम्ही बघू शकता की 2018 साली जून मध्ये ओडिसाच्या विधानसभेनं त्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायचं विधेयक पारित केलं होतं.
आणि तुम्हाला तोच प्रश्न राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या 2019च्या पेपरमध्ये पॉलिटीच्या टायटलच्या अंडर आलेला दिसेल. मग हा प्रश्न पॉलिटी मधला तर आहेच, पण त्याला चालू घडामोडींचा संदर्भ आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कधीही तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास जेव्हा करणार असाल त्यावेळेला तुम्ही चालू घडामोडी सामान्य अध्ययनाच्या संदर्भानं असा अभ्यास केला पाहिजे असं सांगणं माझं नेहमी असतं विद्यार्थ्यांना. तर मग असे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. बरोबर. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रपती राजवट अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड यासारख्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही गेल्या 6-7 महिन्यांमध्ये घडलं, राजकीय घडामोडी घडल्या, त्या संदर्भानं मग ते महत्वाचं असू शकतं. आणि त्याच्यावरती लगेच 2019च्या आणि 2018च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आला होता की राष्ट्रपती राजवटी संदर्भात पॉलिटीच्या यानं त्यांनी प्रश्न विचारला होता. बरोबर. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. सायन्सच्या संदर्भानं म्हणजे आता कोरोना व्हायरस डिसीज तुमच्याकडे चाललाय, तर हा तुम्हाला चालू घडामोडीला महत्वाचा आहेच, पण सायन्समध्ये ज्यावेळेला तुम्हाला विविध रोगांच्या संदर्भानं प्रश्न विचारतात, तुम्ही अनालिसिस केला असेल सायन्स या विषयाचा, तर त्याच्यामध्ये 1-2 प्रश्न तुम्हाला हे जे काही करंट डिझीज वगैरे आहेत त्याच्या संदर्भाने विचारले जातात. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा टॉपिक महत्वाचा असू शकतो. जॉग्राफीमध्ये वगैरे सुद्धा जर एखादा सीमा विवाद असेल, भारत चीनचा प्रश्न सध्या चाललेला आहे, भारत पाकिस्तानचा प्रश्न चाललेला आहे, नेपाळच्या संदर्भाने काही घडामोडी घडतायत, तर भारताच्या भूगोलामध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा झाला तर मग कोणत्या देशाची सीमा किती क्रमांकावरती आहे, बरोबर, त्यानंतर कोणत्या देशाची सगळ्यात जास्त सीमा लागलेली आहे, असे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. आणि आपल्याला जर आपण आयोगाच्या प्रश्नपत्रिका हा जर आपला अभ्यास करण्यासाठीचा सोर्स असेल, तर मला वाटतं की चालू घडामोडींचा अभ्यास सुद्धा तुम्ही सामान्य अध्ययनाच्या माध्यमातून केला पाहिजे. इतिहासाला प्रश्न कसे येतात? राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार करू आपण. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास असतो. बरं, गेल्या वर्षी सांगलीमध्ये पूर आला. आपली एप्रिलमध्ये, फेब्रुवारीमध्ये पूर्व परीक्षा झाली होती आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या काळामध्ये सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये पूर आला. तर त्यावेळेला महाबळेश्वर वगैरेच्या भागामध्ये एक प्राचीन पुरातन महादेवाचं मंदिर खिजरापूर नावाच्या गावात होतं, ते उद्ध्वस्त झालं. तर तुम्हाला चालू घडामोडीचा सामान्य अध्ययनाच्या संदर्भात अभ्यास कसा करायचा आहे, तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की याचा संदर्भ कोणत्या घटकाशी आहे, ते मंदिर कुणी बांधलं वगैरे वगैरे अशा गोष्टी. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुन्हा काय, तर आपल्या डेक्कन कॉलेजचे प्रोफेसर आहेत प्रोफेसर वसंत साठे, त्यांनी राखीगढीला जाऊन हरियाणामध्ये प्राचीन भारताच्या संदर्भात हडप्पा आणि मोहेंजोदडो या संस्कृतीच्या संदर्भातलं संशोधन केलेलं होतं. आणि हे संशोधन तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यासक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे. तर तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास त्या संदर्भाने करू शकता. बरोबर. इतिहासामध्ये एखादी घटना घडते, म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला 1919 साली त्याची स्थापना झाली होती आणि 2019 मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. तर आपल्याला इतिहासाच्या संदर्भानं राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन वरती प्रश्न विचारला जातो. आणि कामगार चळवळ हा तुमचा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा भाग आहे. पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्या संदर्भानं सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू शकता. आपण पाहणार आहोत तुमचे व्ह्यूज कसे डेव्हलप करायचे. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेला सामोरं जात असताना मी तुमच्या समोर कोणते घटक महत्वाचे आहेत आणि त्याच्या संदर्भानं सामान्य अध्ययनाचे कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत किंवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी कोणते टॉपिक महत्वाचे आहेत ते सुद्धा बघणार आहेच. ओके. मग हे असं राज्यसेवेला एकूणात बघायला गेलं तर 200 पैकी 50 मार्क म्हणजे 25% मार्क्स हे तुमचे चालू घडामोडी या विषयावरती आधारलेले असतात. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आपण संयुक्त पूर्व परीक्षेचा थोडासा अनालिसिस करूयात. एक 10 ते 15 प्रश्न तुम्हाला डायरेक्ट रेफरन्स आलेले दिसते. संख्या बदललेली असेल, कधी 12 प्रश्न असतात, कधी 10 प्रश्न असतात, कधी 15 प्रश्न असतात. बरोबर. 1 मार्काला 1 प्रश्न या संदर्भाने धरलं तर 15 मार्क तुम्हाला त्याचे पडतात. आणि जर तुम्ही इनडायरेक्ट रेफरन्स बघितला विथ रेफरन्स टू जनरल स्टडीज तुमचं सामान्य अध्ययन, तर ते कमीत कमी 5 ते 7 प्रश्न तुम्हाला सामान्य अध्ययन चालू घडामोडींच्या संदर्भात तुम्हाला आलेले दिसतील. म्हणजे असे एकूण 20 मार्क म्हणजे 100 पैकी 20 मार्क म्हणजे तुमचा 20% सिलेबस हा चालू घडामोडी या विषयांवरती आधारलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. त्या कशा वगैरे आपण बघणार आहोत. बरोबर आहे. तुम्हाला एक जनरल अनालिसिस मी दिलं या संदर्भानं. आता त्यानंतर महत्वाच्या गोष्टी आहेत की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विश्लेषण आहे. इथं स्लाइड आहे, बऱ्याच जणांना जर दिसत नसेल,
जे कोणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघत आहेत, मी त्या गोष्टी सांगेन. कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आलेले आहेत हे आपण या संदर्भाने बघणार आहोत. मला वाटतं विक्रम सर तुम्ही मार्कर घेऊन त्या ठिकाणी पॉइंट आउट करू शकता किंवा ओके. मीही या ठिकाणाहून सांगेल. ठीक तर आहे, ठीक आहे. पहिल्यांदा आपण राज्यसेवा पूर्व अनालिसिस बघूयात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना सुरुवातीला तुमचा एकतर त्याचा अभ्यासक्रम तोंडपाठ असला पाहिजे. बरोबर, आपल्या चालू घडामोडीचा अभ्यासक्रम एका ओळीमध्ये दिलाय. काय तर महाराष्ट्र, भारत आणि जगाच्या संदर्भातल्या प्रचलित चालू घडामोडी एवढा आपला अभ्यास आहे, तो आपला पाठ झाला. त्यानंतर आयोगाचे आलेले प्रश्न त्या संदर्भातनं आपला अभ्यास पाहिजे. मग मी जर 2012 ते 2019 या संदर्भातनं राज्यसेवा पूर्व परीक्षांचे पेपर चाळले, तर त्याच्यामध्ये मला काय दिसलं, तर 120 प्रश्न मला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये चालू घडामोडीचे आलेले दिसले. आणि मी त्याचा अनालिसिस केला आणि त्याच्यामध्ये मला काय आढळलं, तर सगळ्यात जास्त प्रश्न हे पुरस्कार, एखाद्या प्रकारचं साहित्य, त्याच्या संदर्भातले पुरस्कार, नवीन नवीन चित्रपट, त्याच्या संदर्भातले पुरस्कार याच्यावरती आधारलेले दिसले. जागतिक स्तरावरती बघायला गेलं तर ऑस्कर वगैरे सारखे पुरस्कार तुमच्या इकडे आहेत, ग्रॅमी अवॉर्ड्स वगैरे आहेत तुमची, त्याच्यावरती बऱ्याच वेळेला आयोगानं प्रश्न विचारला आहे. भारताच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला तर दादासाहेब फाळके अवॉर्ड आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघायला गेला तर फिल्मफेअर अवॉर्ड वरती प्रश्न विचारलेला आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया जो की गोव्याला होतो, यावर्षी 50वा झाला. त्याच्यावरती नेहमी तुम्ही कंबाईनला विचार केला किंवा राज्यसेवेला सुद्धा सुवर्ण मयूर नावाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला असा प्रश्न तुम्हाला गेल्या 4 वर्षांमध्ये 4 वेळेला आलेला दिसेल कंबाईनच्या परीक्षेला, आणि राज्यसेवेमध्ये 1-2 वेळा तो आलेला आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न आहेत जे की टॅगलाईन आहेत आपल्यासाठी, की अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला 100% पडणार आहेत, तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात विचारला गेला तर तुम्ही भरत जाधव, विजय चव्हाण यासारख्या कलाकारांना व्ही शांताराम किंवा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार वगैरे महाराष्ट्र शासनाने दिले. त्यानंतर दरवर्षी हौशी नाट्यकला स्पर्धा होतात, व्यावसायिक नाट्य स्पर्धा होतात, त्याच्या संदर्भानं महाराष्ट्र शासन दरवर्षी पुरस्कार जाहीर करतं. बरोबर. त्यानंतर श्रीराम लागूंचं निधन झालं, त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे सुरू केलेला तन्वीर सन्मान नावाचा पुरस्कार. ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे की करंट आहेत, सध्या घडलेलं आहे. म्हणजे आता मी का सांगितलं की श्रीराम लागूंनी सुरू केलेला पुरस्कार महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला आयोग काय करतं की आयोगाला माहिती आहे मुलं काय करतात की दरवर्षी जे काही चालू घडामोडी घडून गेल्यात त्यांच्या पाठीमागे लागतात. पण आयोगाचा ट्रेंड एक तुम्हाला असा आलेला दिसेल की आयोग हे डायरेक्ट प्रश्न विचारत नाही एखाद्या गोष्टींवरती. मग श्रीराम लागूंवरती प्रश्न विचारायचा असेल तर आयोग कुठं जातं, तुम्हाला आयोग त्यांनी सुरू केलेल्या पुरस्कारांच्या संदर्भात जाणार आणि तो पुरस्कार कुणाला मिळाला, म्हणजे तन्वीर सन्मान 2019 हा कुणाला मिळाला याच्यावरती आयोग प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे. किंवा 2018-19च्या परीक्षेला तुम्ही पाहिलं असेल की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या संदर्भात प्रश्न आला होता. आपण सगळ्यांनी रट्टा मारला होता की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती, तो कोणत्या सरोवरच्या काठावरती आहे, कोणत्या बेटावरती उभारलेला आहे, कोणत्या नदीवरती उभारलेला आहे, कुणी त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं, कुणी तो पुतळा तयार केला, सगळं 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 आपण सगळं पाठ केलं. पण आयोगानं काय विचारलं की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची ही गुजरात विधानसभेच्या विधानसभा सदस्य संख्येच्या एवढी आहे. हा आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे. आयोग काय करते माहितीये का, गेले 30-40 वर्ष झालं महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेत आहे. त्यांची ट्रेंड म्हणजे प्रश्न विचारून झाले त्या सगळ्या घटकांवरती डायरेक्ट. मग आयोगाला आता प्रश्न रिपीट करण्यापेक्षा, तेच प्रश्न विचारण्यापेक्षा थोडा वेगळ्या अँगलनी प्रश्न विचारण्याची गरज आहे. आणि मग आयोग त्याच संदर्भानं थोडासा वेगळा विचार करतं आणि त्या संदर्भानं प्रश्न विचारतं. तर आपल्याला त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. दुसरा एक आयोगाचा महत्वाचा टॉपिक जो आहे तो की योजना आणि नवीन धोरण. तुम्हाला पाहिलं असेल, तुम्ही बघितलं असेल की उजाला नावाची योजना आहे, बरोबर. यासारख्या योजनेवरती सरळ त्यांनी लॉंग फॉर्म विचारलेले आहेत. तुम्हाला उडान नावाच्या योजनेवरती प्रश्न आलेला आहे. तर हे सगळे जे आहेत घटक, आणि किंवा एखादं पोर्टल सुरू केलं, ई रक्कम वगैरे नावाचं पोर्टल, तर बऱ्याच प्रश्न असतो बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेला की या गोष्टीचा लॉंग फॉर्म लिहा, बरोबर. तर तुम्हाला ते लॉंग फॉर्म्स आले पाहिजेत, कारण ते करंट योजनांच्या संदर्भात असतात. त्या योजनांची माहिती पाहिजे तुम्हाला, बरोबर. माझी कन्या भाग्यश्री योजना असेल, सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे भारत आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या काही योजना तुमच्या नवीन तयार होत आहेत आणि या संदर्भातनं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची माहिती पाहिजे, तर तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. मी सांगणार आहे तुम्हाला की या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कोणत्या योजना किंवा कोणते पोर्टल्स वगैरे नवीन महत्वाचे आहेत, आपण त्या गोष्टी सगळ्या बघणार आहोत.
त्यानंतर आयोगाचा दुसरा एक महत्वाचा आणि आवडता टॉपिक आहे तो म्हणजे राजकीय घडामोडी. आणि राजकीय घडामोडींसाठी 2019 वर्ष फार 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 महत्वाचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या राजकीय घडामोडी घडल्या. देश पातळीवरती लोकसभेची निवडणूक झाली, महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या संदर्भानं प्रश्न तर महत्वाचे आहेच, पण जे काही घटनात्मक व्यवस्था आहेत, म्हणजे राज्यपाल असेल, विधानसभेचं अध्यक्षपद असेल, राष्ट्रपती असेल, बरोबर, मुख्यमंत्री पद असेल, बरोबर, आणि जी बिगर घटनात्मक पद आहेत म्हणजे उपमुख्यमंत्री, म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये त्या सरकारनं जगनमोहन रेड्डी जे आहेत त्यांनी 5 उपमुख्यमंत्री, म्हणजे पहिली गोष्ट आहे, जगात पहिल्यांदा घडलं की 5-5 उपमुख्यमंत्री त्यांनी दिले. किंवा महाराष्ट्रामध्ये एकच माणूस 4-4 वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री झाला आणि 3 वेगवेगळ्या पक्षांकडून. ही गोष्ट सुद्धा महत्वाची असू शकते. तर आयोग या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेला असा प्रश्न आलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद आहे की नाही. तर इथपर्यंत आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतं. तर त्या पदाच्या संदर्भानं चालू घडामोडीचा प्रश्न आयोग का तयार करू शकत नाही? बऱ्याच वेळेला मी असं सांगतो बरं का, की तुम्ही एखादा टॉपिक तुमच्या समोर आला, म्हणजे तुमच्या समोर जर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नावाचा टॉपिक आला, तर त्या संदर्भात मी स्वतः प्रश्न तयार करायला पाहिजेत आधी. आणि मी जर ज्या वेळेला प्रश्न तयार करतो आणि असे प्रश्न तयार करायचे की ते म्हणजे अवघडातले अवघड तुम्ही तयार करा. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा तुम्ही अनालिसिस करा, त्याच्यावरती अवघडात अवघड प्रश्न करा, कारण सोपे प्रश्न सगळे पाठ करतात. कुणी दिला तो, भारताचा रँक किती, भारताचा निर्देशांक किती, वगैरे वगैरे वगैरे. पण कंपॅरिझन करत राहा. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं, आपण सगळं पाठ करतो, घनता पाठ करतो, दशलक्षी शहरं पाठ करतो, कोट्यावधीची शहरं वगैरे पाठ करतो, पण आयोग आपल्या पुढचं आहे. आयोगाने काय प्रश्न विचारला होता 2018च्या प्रिलिम्सला? आयोगाने डायरेक्ट मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्याची लोकसंख्या विचारली. डायरेक्टली प्रश्न विचारला आयोगानं. मग अशा वेळेला आपलं थोडंसं लॉजिक पाहिजे, आपलं थोडासा बारकाईनं केलेला अभ्यास पाहिजे, बरोबर. नुसते घनतेतलं पहिलं राज्य आणि शेवटचं राज्य पाठ करून आपल्याला चालणार नाही आजकाल. तर तुम्ही अनालिसिस केला पाहिजे की भारताच्या घनते एवढी कोणत्या राज्याची घनता आहे, बरोबर. तर अशा गोष्टीच्या संदर्भाने अभ्यास केला पाहिजे. यावर्षी जनगणना तेवढा महत्वाचा टॉपिक नसणार आहे, कारण पुढच्या वर्षी नवीन आकडेवारी आपल्याला पाठ करायची आहे. आणि लक्षात ठेवा की नवीन जनगणनेची आकडेवारी पाठ करण्याच्या आधी तुम्ही पास झाले पाहिजे, कारण नवीन आकडेवारी पाठ करणं म्हणजे भयंकर मोठं आव्हान असतं सगळ्यांसमोर. 2011ची जनगणनेच्या आकडेवारीवरचे प्रश्न अजून सुद्धा बऱ्याच जणांना सुटत नाही, बरोबर. हा गमतीचा भाग सोडून द्या त्याच्यामधला, पण लवकरात लवकर पास होण्यासाठी अनालिसिस महत्वाचा आहे. त्या संदर्भात आपण राजकीय घडामोडी पाहिल्या. त्यानंतरचा आयोगाचा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे संरक्षण, अंतराळ किंवा विज्ञानच्या घडामोडी ज्या आहेत त्या. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की इलॉन मस्क, बरोबर, हा माणूस माहिती आहे तुम्हाला, फाल्कन हेमी वगैरे वगैरे, ह्या सगळ्या, म्हणजे असा एक माणूस आहे जो स्वतः खासगी एका माणसानं अंतराळात जाण्याची व्यवस्था किंवा कंपनी स्थापन केली आणि त्या माणसानं 2 उड्डाणं सक्सेसफुल केली. त्या माणसानं कार पाठवली अंतराळात, त्या माणसानं एक कृत्रिम माणूस बनवून पाठवला अंतराळात, आणि आता तर 2 माणसं त्यांनी सोडली होती मध्यंतरी 1 महिना, म्हणजे मे मध्ये ही घडामोड घडली. ती यशस्वी झाली अयशस्वी झाली हा दुय्यम भाग आहे. पण एखाद्या वैयक्तिक माणसाच्या पातळीवरती अशी घडामोड तुमच्या संरक्षण आणि अंतराळाच्या बाबतीमध्ये घडलेली असेल तर ती गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे. आवाज येत नाही का विक्रम सर? विक्रम सर, आवाज व्यवस्थित येतोय? येतोय सर, येतोय येतोय. येस येस. ज्यांना कुणाला आवाजाचा प्रॉब्लेम असेल त्यांच्याकडे कदाचित नेटवर्कचा इश्यू असेल. जर तुम्हाला आवाज व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही तुमचे व्हिडिओज बंद करा, फक्त ऑडिओज ऑन ठेवा, त्या माध्यमातून तुम्हाला आवाज व्यवस्थित येईल. ओके. तर आपण हे बघत होतो की संरक्षण आणि अंतराळ या गोष्टी तुम्हाला फारशा महत्वाच्या आहेत. आता अंतराळाच्या बाबतीमध्ये काय झालं, भारताने मध्यंतरी एकाच वेळेला 104 उपग्रह अंतराळामध्ये सोडले. हा एक जागतिक विक्रम आहे. अशा तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. या वर्षीच्या परीक्षेसाठी आपल्याला काय महत्वाचं आहे अंतराळ आणि या गोष्टीमध्ये, तर चांद्रयान हे आपलं आहे, चांद्रयान 2, जे जरी अयशस्वी झालेले असले तर सुद्धा त्या बाबतीमध्ये भारतानं खूप मोठी एनर्जी, खूप मोठं मनुष्यबळ, खूप मोठा पैसा लावलेला होता आणि भारताच्या दृष्टीनं जागतिक स्तरावरती प्रतिष्ठेची बाब झालेली होती. स्वतः पंतप्रधान ते लँडिंगच्या वेळेस त्या इस्रोच्या वॉर रूम मध्ये हजर होते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत. विज्ञानाच्या बाबतीत म्हणाल तर कोरोना व्हायरस डिसीज साऱ्या जगामध्ये ज्यानं थैमान घातलेला आहे, तो प्रश्न तुम्हाला चालू घडामोडींच्या संदर्भानं महत्वाचा असू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण बघणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आहेत त्या आर्थिक घडामोडी. खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे आर्थिक घडामोडी. तुम्ही विचार करायला जाल तर हे जीडीपी वगैरे हे तुम्हाला दिसते इकॉनॉमिक्स मधले टॉपिक वगैरे.
आता काय झालंय की कोरोना व्हायरस नावाचा एक बाह्य शत्रू आपल्याला दिसत असेल तरी देशाच्या अंतर्गत घडामोडीमध्ये बघितलं तर आर्थिक घडामोडींमध्ये फार मोठी उलथापालथ झालेली आहे. ज्या देशामध्ये पहिल्यांदा 27 सार्वजनिक बँका होतात तिथल्या सार्वजनिक बँकांची संख्या 10च्या आत यायची शक्यता नाकारता येत नाही आता. मग याचं विलिनीकरण असेल, बरोबर, मध्यंतरी बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक वगैरेचं विलिनीकरण झालं. तर ही परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाची गोष्ट असू शकते, कारण इकॉनॉमिक्स मध्ये विचारण्यापेक्षा चालू घडामोडीच्या संदर्भातनं हा प्रश्न चांगल्या रीतीने विचारला जाऊ शकतो. किंवा आता आरबीआयनं काल परवाच तुम्ही बघितलं 15-16 जूनला आरबीआयच्या गव्हर्नरनी तुमचे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट याच्यामध्ये कपात केली बऱ्याच अंशी, बरोबर. मग हे महत्वाचं आहे. मग आता रेपो रेट वरती डायरेक्ट प्रश्न विचारण्यापेक्षा रेपो रेटला प्रधान दर असावा किंवा हे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट वगैरे याची शिफारस कोणत्या समितीने केली असा आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे, बरोबर. म्हणजे बघा तुम्ही रेल्वेचा अर्थसंकल्प ज्यावेळेला अरुण जेटलींनी वेगळा केला तुमच्या मुख्य अर्थसंकल्पापासून, सॉरी त्याच्यामध्ये पुन्हा मर्ज केला, त्यावेळेला प्रश्न काय विचारला होता की रेल्वे अर्थसंकल्प एकत्रित करण्याची शिफारस आहे ती कुणी केली होती? विवेक देबरॉय समितीने केली होती. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड तुम्ही लक्षात घ्या. आयोग हे मेन स्ट्रीम वरती प्रश्न विचारत नाही. बऱ्याच वेळेला काय असतं, एक नदी असते समजा तुमच्या, सदा आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदी आहे. भीमा नदीला बऱ्याचशा उपनद्या येऊन मिळतात, बरोबर. घोड नदी आहे, इंद्रायणी नदी आहे, नीरा आहे, निरीची उपनदी करा आहे. तर काय झालं माहितीये का, गेल्या 20-25 वर्षामध्ये आयोगानं भीमा नदीवरचे प्रश्न विचारले, तो म्हणजे मेन स्ट्रीम प्रश्न विचारून झाले. तुम्हाला आता उपनद्यांकडे जायचंय आणि जो माणूस या उपनद्यांकडे चांगल्या तऱ्हेने जाईल ना त्याला प्रश्न सुटणार आहेत. तर तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवा थोड्याशा, की साईड ट्रॅक व्हायला शिका तुम्ही. त्या उपनद्यांच्या बाजूने आपल्याला जायचंय. एखादा महत्वाचा टॉपिक असेल तर त्या टॉपिकच्या संदर्भातनं त्याच्याची संदर्भातले महत्वाचे टॉपिक्स तुम्हाला या बाबतीमध्ये करायचे आहेत. तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे व्यक्तिविशेष. खूप महत्वाचा, खूप खूप महत्वाचा टॉपिक आहे. म्हणजे पुरस्कारानंतर दुसऱ्या क्रमांकाचे प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता रिसेंटली काल परवा सुशांत सिंग राजपूतची डेथ झाली. वाईट गोष्ट झाली. आपण एमपीसीचा अभ्यास करतो. सुशांत सिंग राजपूत हा आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा माणूस आहे. कारण काय झालं, हा तरुण नट होता वगैरे वगैरे, खूप मोठे इश्यूज व्हायला लागलेत बॉलिवूडमध्ये, बरोबर. म्हणजे बऱ्याचशा व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात आल्या. तर सुशांत सिंग राजपूत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने का महत्वाचा, कारण हा एक मोठा माणूस आहे, त्याचं निधन झालं, ती गोष्ट महत्वाची असू शकते. त्यानंतर एखाद्या व्यक्तीची निवड होते, म्हणजे आता डॉक्टर हर्षवर्धन आहेत जे की भारताचे आरोग्य मंत्री आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कार्यकारी पद्धत अध्यक्षपदावरती किंवा चेअरमनशिप वरती निवड झाली. तर हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण कोरोनाच्या काळामध्ये भारताला मिळालेला हा एक बहुमान आहे. तर अशा गोष्टी तुम्ही हेरल्या पाहिजेत, बरोबर. तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. म्हणजे व्यक्तिविशेष, त्यांचा निवड, त्यांची एखाद्या माणसाचं निधन झालं असेल किंवा एखाद्या माणसाच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळी गोष्ट घडलेली असेल, ती गोष्ट सुद्धा आपल्या दृष्टीनं फार महत्वाची असू शकते. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे क्रीडा घडामोडी, बरोबर. बऱ्याचशा मुलांना खेळ हे प्रकरण आवडतं, पण आयोग क्रिकेटवरती प्रश्न विचारत बसत नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आयोगाला महत्वाचे खेळ काय आता सध्या, फुटबॉलवरती तुमचा प्रश्न येऊन गेला, त्यानंतर तुम्ही बॅडमिंटन वरती प्रश्न विचारला, त्यानंतर कोणत्या खेळाडूला कोणता पुरस्कार मिळाला याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर. सायना नेहवालचा प्रश्न आला होता 2017च्या प्रिलिम्सच्या संदर्भानं प्रश्न, तिला पद्मभूषण मिळाला की पद्म विभूषण मिळाला, बरोबर. रोहित शर्माची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाली गेल्या आठवड्यामध्ये. त्या गोष्टी आपल्या संदर्भानं महत्वाच्या असू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि क्रीडा घडामोडीमधल्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, म्हणजे भारतामध्ये जगातलं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम बांधण्याची सुरुवात, म्हणजे बांधून पूर्ण झालंय ते आता, बरोबर. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम अहमदाबादमध्ये. तर ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असू शकतं. मग आयोग काय करतं माहितीये का, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरती प्रश्न विचारत नाही. आयोग प्रश्न विचारणार की हे स्टेडियम कोणत्या स्टेडियम पेक्षा मोठं झालं आता. जे मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड आहे, आपण ज्याला MCG म्हणतो ऑस्ट्रेलियामधलं, त्याच्यापेक्षा मग एक लाईन तुम्हाला डायरेक्टली टाकून देणार आहे की याच्यापेक्षा हे मोठं आहे. आणि आपण नेहमी तिथं गोंधळतो, जसं की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला झालं होतं. तर या संदर्भाने या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर युनो किंवा युनायटेड नेशन्स, एखादी जागतिक संघटना, मी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सांगितलं, परिषदा तुमची COP25 आत्ताच झाली जस्ट, बरोबर.
तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. रिसेंटली गोष्टी घडल्यात. तुम्हाला पर्यावरण नावाचा विषय राज्यसेवा पूर्व परीक्षेला आहे. तुम्ही पर्यावरणाच्या प्रश्नांचा अभ्यास केला ना, तर 2 प्रश्न हे कन्सेप्च्युअल विचारले जातात आणि राहिलेले 3 प्रश्न हे करंटच्या संदर्भाने विचारले जातात. तर हे पर्यावरणाचे करंटचे प्रश्न तुम्हाला फार महत्वाचे आहेत. तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर एखादी नैसर्गिक आपत्ती आहे, म्हणजे सांगली महापूर वगैरे असेल ना, तर सांगलीच्या महापुराचा अभ्यास करताना कोणती समिती महाराष्ट्र शासनाने नेमली हे फार महत्वाचं आहे आपल्या संदर्भानं. आणि काल म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना या समितीनं तुमचा रिपोर्ट दिलाय. तर ती कोणती समिती आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत असं मी आवर्जून सांगेन. त्यानंतर एखादा सांस्कृतिक सण आहे, उत्सव आहे, एखादा साजरा केला गेला, केला नाही वगैरे. एक प्रश्न बघा, सरहुल वरती प्रश्न आला होता, झारखंड मधला सण आहे तो. तर असा संदर्भाने एक प्रश्न आयोग नेहमी विचारतं. शिक्षणाच्या संदर्भात आणि ऍग्रिकल्चरच्या संदर्भाने प्रश्न विचारले जातात. बघा, कर्जमाफी भाजप सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दिली गेली आणि आघाडी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महात्मा फुले कर्जमाफी योजना तुम्ही काढली. त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना काढली. हे फार महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने. त्याच्या मायन्यूट डिटेल्स विचारतात. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेवरती प्रश्न विचारून झालेला आहे आयोगाचा, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. उन्नत शेती अभियान सुरू झालेलं आहे. नानाजी देशमुख कृषी स्वावलंबन योजना आपल्या इथे सुरू झाले. ह्या प्रकारच्या योजना तुम्हाला फार महत्वाच्या आहेत. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये कस्तुरी रंगन समितीचा अहवाल गेल्या वर्षी आपल्याला प्राप्त झाला. आयोगाने त्याच्यावरती अजून प्रश्न विचारला नाही, तर हे महत्वाचे असू शकतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यास करायच्या आहेत. मी मुद्दामहून एका एका विषयाला किंवा टॉपिकला वेळ घेतोय, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत या सगळ्या विषयांच्या संदर्भानं. त्यानंतर तुम्ही पाहायला गेला तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला न्यायालयाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे. एखादा विवाद आहे, लवाद आहे, कावेरीचा विवाद आहे, जलविवाद, तर या सगळ्या संदर्भाच्या दृष्टीने प्रश्न विचारले येतात आम्हाला. तर हे आम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर आपले जज आहेत, ज्यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नेमणूक झाली आहे, पुनर्नेमणूक झालेली आहे, तर ते आपल्यासाठी महत्वाचे पाहिजे. कुलभूषण जाधवांचा खटला आहे, तो करंट मधला होता, तर त्याच्या संदर्भाने प्रश्न विचारण्याचा ट्रेंड असू शकतो, ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक, शेवटाकडे येतोय आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा दृष्टीने, की परराष्ट्र धोरण. बरोबर, हा भारत चीन विवाद आहे. ऍक्ट ईस्ट पॉलिसी, जी की मोदी सरकारच्या पहिल्या काळामध्ये 2014-15च्या आसपास आपण राबवली. तर ऍक्ट ईस्ट पॉलिसी वरती तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या संदर्भाने प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि करंटच्या संदर्भाने प्रश्न विचारले गेले, तर तो तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक असू शकतो. त्यानंतरचा आपल्याकडनं बऱ्याच वेळेला दुर्लक्षित होणारा टॉपिक आहे, किंवा एखादं करंटचं पुस्तक तुम्ही नेहमी वाचायला घेता, तर सुरुवातीची 200 पानं फार चांगल्या उत्साहानं वाचता, पण शेवटची 10 पानं असतात ना, जे की चार्टच्या स्वरूपामध्ये माहिती दिलेली असते, तिथं निर्देशांक लिस्ट करून दिलेले असतात, वेगवेगळे दिनविशेष दिलेले असतात, वेगवेगळ्या समित्या दिलेल्या असतात, ह्या तुम्ही दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. बरोबर, आयोगाने 2018-19ला काय प्रश्न विचारला, की 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, इतका सोपा प्रश्न विचारला. आपल्याला वाटतं की आयोग इतके सोपे प्रश्न विचारत नाहीत, पण एन.के. सिंग, तो एका चार्ट मधला प्रश्न आला होता डायरेक्टली. तुम्ही जर अभिनव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करंटसाठी वापरत असाल तर, किंवा मग दिनविशेष, तर ह्या संदर्भाने ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणता 15 म्हणजे पर्यटन 15वड्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. स्वच्छ भारत दिवस, अहिंसा दिवस, चिमणी दिवस, वन दिवस, जल दिवस, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण हे दिवस फक्त पाठ करायचे का? नाही, तर आंतरराष्ट्रीय लेवलवरती जे काही दिवस आहेत त्यांच्या वेगवेगळ्या थीम्स दिल्या जातात, संकल्पना दिल्या जातात, टॅग लाईन किंवा मोटोज दिले जातात दरवर्षी, त्या तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही या संदर्भाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून मी खास करून इथं दिनविशेष 15 किंवा वर्ष, म्हणजे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साली डिक्लेअर करा, असं जागतिक अन्न आणि कृषी संघटनेने तुम्हाला सांगितलंय. तर ती भारताच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे, कारण भारतानं तो प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेलेला होता. 2018 हे साल आपण राष्ट्रीय भरधान्य वर्ष म्हणून साजरं केलं होतं. बरोबर, तर हे महत्वाचं आहे. जागतिक जैवविविधता दशक 2011 ते 20 या ह्यानं आपण साजरं केलं आणि त्याचा आता शेवट आहे. तर आपण ह्या जैवविविधतेच्या बाबतीमध्ये काम कसं केलंय वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या असायला हव्यात, किंवा तुम्ही त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. तर हे 15 टॉपिक्स मी तुम्हाला काढले. आणि तुम्ही जर ट्रेंड बघितला आयोगाचा, तर याच्या बाहेर आयोग जात नाही. एखादा प्रश्न असू शकतो, बरोबर, ज्याच्यामध्ये आयोग खूप डीप लेवलला जाऊन प्रश्न विचारतो, मग तो कुणाला सुटत नाही. बरोबर ना? मला तुम्ही सांगा, राज्यसेवा पूर्व परीक्षेचं मेरिट गेल्या वर्षी किती लागलं होतं? 197.
मार्क्स 49% मार्क्स पडले तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा क्लिअर होत आहे, बरोबर. मग अशा वेळेला काय पाहिजे तुम्हाला, की कोणती गोष्ट कॅच करायची आणि कोणता झेल सोडायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे झेल पकडून जर तुमचा खेळाडू आउट होणार असेल विरोधी संघाचा, तर तो व्यवस्थित पकडला पाहिजे. पण झेल पकडताना तुम्हाला दुखापत होणार असेल आणि तुमच्या करिअरचा प्रश्न निर्माण होणार असेल, बरोबर, म्हणजे एखादा प्रश्न तुम्हाला सुटतच नाही आणि तो प्रश्न सोडवला निगेटिव्ह मध्ये गेला आणि तुमची प्रिलिम्स निघाली नाही, तर असे धोक्याचे प्रश्न आपल्याला पत्करायचे नाहीत, बरोबर. तर कोणता प्रश्न सोडवायचा आणि कोणता प्रश्न सोडवायचा नाही हे सुद्धा तुमच्यासाठी फार महत्वाचं असू शकतं. आपण बघूयात कोणत्या प्रश्नांच्या संदर्भाने कसा अभ्यास करायचा. ओके, ह्या गोष्टी आपण पाहिल्या. आता आपण संयुक्त पूर्व परीक्षेचं थोडस विश्लेषण बघणार आहोत. संयुक्त पूर्व परीक्षा 2017च्या आधी PSI, STI आणि असिस्टंट यासाठी वेगवेगळ्या व्हायच्या. त्या 2017ला पहिल्यांदा ती कंबाईन झाली, तुमची एकत्रितपणे व्हायला लागली. तर संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या चालू घडामोडीमध्ये फारसे फरक नाही. फरक इतकाच आहे की राज्यसेवेच्या परीक्षेला प्रश्नांची जी लेंथ असते, लेंथ ती वाढते. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे चालू घडामोडीचे प्रश्न वाक्यांचे असतात, एक एक प्रश्न, बरोबर. तुम्हाला ऑप्शन वरती विचार करावा लागतो. आणि संयुक्त मध्ये काय असतं की धीमे प्रश्न मोठे असतात, काही प्रश्न 2 वाक्यांचे असतात आणि 3 ते 4 प्रश्न डायरेक्टली वन लाईनर असतात. तुम्हाला एका वाक्यामध्ये ते फक्त रिकाम्या जागा भरा वगैरे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर थोडा पदांचा दर्जा याच्यानुसार सुद्धा फरक आहे ना. म्हणजे डेप्युटी कलेक्टरला विचारले जाणारे प्रश्न, बरोबर, आणि मंत्रालयीन सहाय्यकाला विचारले जाणारे प्रश्न याच्यामध्ये दर्जाचा फरक असायला पाहिजे. हे आयोग आपल्याला नेहमी सांगतं. पदांच्या कामांमध्ये फरक आहे, म्हणून तो प्रश्नांच्या स्वरूपात सुद्धा फरक आहे. कोणतं पद मोठं आणि कोणतं छोटं ह्या वादामध्ये आपल्याला जायचं नाही. आपल्याला हे बघायचं की परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला काय महत्वाचं आहे, बरोबर. तर त्या संदर्भाने आपण बघूया. तर इथं सुद्धा व्यक्तिविशेष आणि पुस्तकं याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत. कुठं? तुमच्या संयुक्त पूर्व परीक्षेला. आणि सगळ्यात जास्त प्रश्न भारताच्या लेवलला महत्वाच्या व्यक्तीच्या आहेत ना त्याच्यावरती प्रश्न विचारलेत, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या व्यक्ती. आणि बघा संयुक्त पूर्व परीक्षेचं एक असं आहे ना की तुम्ही जर एखादा संदर्भ ग्रंथ वापरला असेल चालू घडामोडीसाठी, एखादं पुस्तक वापरलं असेल, तर त्या 10, 12, 15 पैकी तुम्हाला 10 प्रश्न इझिली सुटतात हो कंबाईनच्या करंट अफेअर्सचे. आणि मग आपल्याला करंट अफेअर्सचा टॉपिक खूप सोपं वाटायला लागतो. पण काय होतं माहिती आहे का की बरेचसे विद्यार्थी हा चालू घडामोडीला खूप वेळ देतात किंवा त्यांचं डेली बेसिसवरती चालू घडामोडीचा अभ्यास चालू असतो. मग तो चालू घडामोडीचा डेली बेसिसला अभ्यास करायचा की डायरेक्ट परीक्षा आल्यावरती 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये करायचा का वगैरे. तर ह्या संदर्भात आपण बोलूयात, हे अनालिसिस एकदा आपलं संपलं की. ओके, त्यानंतर एक क्रीडा या घटकावरती कंबाईनला खूप सारे प्रश्न आले. क्रीडा जागतिक स्तरावरती, हा क्रीडेच्या संदर्भात मग अशी एक सांगायचं राहिलं की ऑलिम्पिक स्पर्धा जी होणार होती दर 4 वर्षांनी होते, ती पहिल्यांदा म्हणजे पहिलं महायुद्ध सोडलं, पहिलं आणि दुसरं महायुद्ध, तर त्यानंतर पहिल्यांदाच गेल्या 50-60 वर्षांमध्ये एकदा पुढे ढकलायची नामुष्की आलेली आहे. तर मग ऑलिम्पिक तुमच्या संदर्भानं महत्वाचा टॉपिक असणार आहे. तर आयोग ऑलिम्पिक वरती, मग ही तुमच्या ऑलिम्पिक टोकियोला होणार होती जपानला, तर त्या संदर्भाने आयोग नाही प्रश्न विचारणार. आयोग काय विचारतो माहितीये का? आयोगाचा ट्रेंड आहे बघा, आयोगाने कुस्तीवरती प्रश्न विचारला होता. असा एक खेळ ओळखा ज्याच्यावरती एक खेळाडू निळे कपडे घालून खेळतो आणि दुसरा खेळाडू लाल कपडे घालून खेळतो, बरोबर. तसं आयोगाचा प्रश्न विचारला काय असू शकतो ऑलिम्पिक वरती, अजूनपर्यंत नाही विचारला आयोगानं. की 5 सर्कल तुम्हाला दिसतात बघा, निळ्या प्रकारचा, पिवळा, हिरवा, बरोबर. सर्कल काय आहे याच्यावरती आयोग गेलेला नाहीये. एखादं वाक्य तुम्हाला त्याच्यामध्ये टाकू शकतात. पहिलं ऑलिम्पिक कुठं झालं होतं, ऑलिम्पिकच्या आयोजनामध्ये गॅप केव्हा केव्हा पडलेला आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये 1914 ते 18 आणि 1940 ते 45च्या संदर्भानं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सगळ्यात जास्त वेळा ऑलिम्पिकचं आयोजन कोणत्या देशानं केलं हा प्रश्न असू शकतो. भारतात ऑलिम्पिकचं आयोजन झालं का, नियोजन आहे का, भारतानं प्रस्ताव दिलाय का, ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला, बरोबर. हे महत्वाचं असू शकतं. त्यानंतर महाराष्ट्र केसरी सारखी किताब याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलाय कंबाईनच्या संदर्भानं, तर तुमच्यासाठी तो प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा असू शकतो. येस पायल मॅडम, टोकियो ऑलिम्पिकच्या संदर्भानं मी बोलतोय. पण मी आता सांगितलं की डायरेक्टली आयोग टोकियो ऑलिम्पिक वरती जाणार नाही. आयोग काय करतंय, साईड स्ट्रीमला तुम्हाला जायचा प्रयत्न करताय. आयोग हे तुमच्या आजूबाजूचे विषय कव्हर करते, तर त्या संदर्भानं अभ्यास करणं आपल्याला महत्वाचं आहे. आर्थिक घडामोडीच्या संदर्भात विचार करायचा झाला तर आयोग डायरेक्टली एखादी समिती आहे, बरोबर, तर त्या संदर्भानं प्रश्न विचारतंय, तर ते लक्षात घ्या. आरबीआयचे गव्हर्नर अपॉइंट झालेले आहेत,
इश्यूज झाले काय, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर सुद्धा अपॉइंट झालेले आहेत, एकानं राजीनामा दिला वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत इकॉनॉमिकच्या संदर्भानं, त्या तुम्ही करायला पाहिजेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बरोबर, जे अंतराळ अंतरिक्ष वगैरे बघितलं ना, तर इथं डायरेक्टली प्रश्न विचारतात भारताच्या संदर्भानं की कोणतं यान सोडलं, त्याचा उपयोग कशासाठी होता, त्यानंतर कोणत्या प्रक्षेपकाच्या साह्यानं ते सोडला उपग्रह तुमचा, तो कोणत्या कक्षेमध्ये जाऊन स्थिरावला, बरोबर, कुठल्या ह्याच्यावरनं त्याचं प्रक्षेपण केलं. म्हणजे चांद्रयानाच्या बाबतीत बोलायचं झाला तर प्रज्ञान रोवर, विक्रम लँडर किती किलोमीटर राहिला असताना त्याचा आपला संपर्क तुटला, ह्या फार मायन्यूट गोष्टी आहेत. पण आयोग काय करत माहितीये का, खूप डीपली. आपण काय म्हणतो मग अशा वेळेला की आयोग कुठले पण प्रश्न विचारतात. आयोग कुठले पण प्रश्न विचारले जात नाहीत आयोगाकडनं, आपण वाचत नाही गोष्टी, बरोबर. तुम्ही म्हणता इतिहासाचे प्रश्न आम्हाला सुटत नाहीत, आपण आयोग कशा संदर्भानं प्रश्न विचारतं हे ध्यानात घ्या ना. तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस जर केला ना, तर मागच्या वर्षीच्या प्रश्नावरनं मी प्रेडिक्शन सांगू शकता तुम्ही. म्हणजे 15 प्रश्न जर करंटचे येणार असतील ना, तर 7 ते 8 प्रश्नांचं प्रिडिक्शन तुम्ही आत्ता बसून करू शकता करंटच्या बाबतीमध्ये. तर हे आपल्याला गोष्टी जमल्या पाहिजेत. सुरुवातीला नाहीच जमत या गोष्टी, वेळ जसा जाईल, जसा आपण अभ्यास आपला वाढवू, तशा ह्या काल परत्वे जमत जातात. आपण आज ह्या गोष्टींच्या संदर्भात बघणार आहे, महत्वाचे टॉपिक चालू घडामोडीच्या संदर्भानं कोणते असतील, बरोबर. त्यानंतर योजनांवरती संयुक्तला, म्हणजे मी राज्यसेवेपेक्षा सांगेल की योजना आणि जे काही तुमचे पोर्टल्स आहेत त्याच्यावरती 17 प्रश्न वगैरे आजपर्यंत विचारले 3 वर्षात. म्हणजे दरवर्षी सरासरी तुमचे 5 प्रश्न येत आहेत. तर महत्वाचं आहे हे तुम्हाला, बरोबर. त्याच्या आधी सुद्धा म्हणजे PSI STI आणि असिस्टंटच्या वेगळ्या परीक्षा व्हायच्या, त्यावेळेला सुद्धा हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर तुमच्या संदर्भानं ते महत्वाचं असू शकतं. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तुम्ही त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. सांस्कृतिक घडामोडी आहेत, साहित्य आहे, बरोबर. तुमचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला, बरोबर, ह्या गोष्टी तुमच्या आहेत. कितवा होता तो, बरोबर. आता आयोगाचं काय झालं माहितीये का, आयोगानं समजा आयोग असा प्रश्न विचारणार नाही की 55वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला. आयोग काय करणार आता की 52, 53, 54, 55च्या जोड्या लावायचा प्रश्न विचारणार, कारण असा प्रश्न पुरस्कारावरती अजूनपर्यंत विचारला नाही. तर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ऑस्कर पुरस्काराच्या बाबतीत विचार करायचा झाला तर मग त्या संदर्भानं जोड्या लावा, 2017चे कोण, 18चे कोण. परत तुम्ही बघू शकता की आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी खाली आपण बघतोय की प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे यावर्षी वाद झाला. आपण ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्फासरो यांना बोलवलं होतं, पण काय झालं माहितीये का, ते स्वतःच विवादित व्यक्तिमत्व आहे. तर त्यांना बोलवलं म्हणून भारतातल्या विरोधी पक्षांना नाराजी दर्शवली की अशा विवादित माणसाला तुम्ही प्रजासत्ताक दिनाचं प्रमुख पाहुणे म्हणून का बोलवलं. तर मग हे आपल्याला अंडरलाईन केलं पाहिजे आपण की बाबा याच्यावरती आयोगानं आजपर्यंत प्रश्न विचारला नाही. मग 2015, 16, 17, 18, 19 तुम्ही लक्षात, 2015ला बराक ओबामा होते, फ्रांको होलांद आले होते, त्यानंतर तुमचे UAE चे राजे आले होते, 18ला कोण आलं होतं, 19ला कोण आलं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्या पाठ पाहिजेत, बरोबर. त्यानंतर यावर्षी महाराष्ट्राला प्रजासत्ताक दिनाच्या ह्याच्यामध्ये रथाला परमिशन नाकारली, त्याच्यावरून इश्यू झाला, बरोबर. महाराष्ट्र सरकार काय म्हणायचं की महाविकास आघाडी होती, महाविकास आघाडी आहे म्हणून भाजपच्या सरकारनं तो नाकारला वगैरे वगैरे. आपल्याला त्या वादामध्ये जायचं नाही, आपल्याला काय बघायचंय की मग या संदर्भानं प्रश्न कसा येऊ शकतो की महाराष्ट्रात गेल्या वर्षी कोणती थीम साकारली होती, महाराष्ट्राला आजपर्यंत कधी कधी पहिला क्रमांक मिळाला, कधी दुसरा मिळाला, पंढरीची वारी आता चालू वगैरे वगैरे, ह्या गोष्टींना, बरोबर. म्हणजे पंढरीची वारी सुद्धा तुम्हाला चालू घडामोडीला महत्वाचा विषय असू शकतो, कारण पहिल्यांदा हेलिकॉप्टरनं पादुका जात आहेत किंवा फार ठराविक लिमिट मध्ये हे सगळे वारकरी पंढरपूरला जात आहेत. तर त्या संदर्भानं तुम्ही लक्षात घेऊ शकता की इतिहासामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की वारकरी संप्रदायाची पताका कोणत्या कलरची आहे, बरोबर ना. या संदर्भात आपण कधीच अभ्यास केलेला नसतो, आपण लगेच आन्सर देणार भगव्या कलरची पताका असते, नाही, काव कलरची पताका असते वारकरी पंथाची, बरोबर. कधीच तुम्हाला गडद केशरी रंगाची दिसणार नाही, ते लक्षात ठेवा तुम्ही, बरोबर. त्यानंतर मग किती वर्षांची वारकरी संप्रदायाची आपल्याला परंपरा आहे, एखादा संत या वर्षी महत्वाचा असू शकतो आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं, बरोबर. तर जिथं जिथं परीक्षा आपली आहे ना, तिथं तिथं तुम्हाला त्या गोष्टी महत्वाच्या. आयोगानं काय प्रश्न विचारला होता, म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला आयोगानं पंढरपूरच्या संदर्भात की कोणती नदी चंद्राच्या आकाराचा वळसा घालून तुम्ही त्या जाते, तर पंढरपूर ते गाव, चंद्रभागा नदी, भीमा नदी, ह्या गोष्टी आपल्या संदर्भानं महत्वाच्या असू शकतात. त्यानंतर तुम्ही महिलांच्या संदर्भातले प्रश्न आहेत तुम्हाला कंबाईनला, न्यायालयीन घडामोडींवरती प्रश्न आहेत, मी आत्ताच बोललो, पर्यावरणाचे अहवाल आहेत त्याच्यावरती प्रश्न आहेत. तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, या सगळ्या गोष्टी. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आता बोलणार आहोत. त्यानंतर महत्वाचे दिवस आहेत, महत्वाच्या चळवळी आहेत, ओके.
तर आता तुम्हाला आयडिया आलेली असेल की आयोग कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारत आहे. बरोबर, आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड कुठं जातोय आणि मला कोणत्या संदर्भाने अभ्यास करायचा आहे चालू घडामोडींचा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार. आपण अनालिसिस बघितला मायन्यूट लेवलला जाऊन. आता आपण बघणार आहोत थोडेसे राज्यसेवा पूर्वचे प्रश्न काय. तुम्हाला दिसत नसतील तरी मी सांगतो थोडेसे. थोड्याशा स्लाइड्स इथं म्हणजे ते फॉन्ट दिसत नाहीये पण मी सांगतो कशावरती प्रश्न आला. बघा आयोगाचा ट्रेंड किती बदलतोय. 2013ला आयोगानं डायरेक्ट रेफरन्स राज्यसेवेला 7च प्रश्न विचारले होते फक्त. आणि काय प्रश्न विचारला होता बघा, वर्गीस कुरियन यांची डेथ झाली होती. आपण काय बघितलं अनालिसिस मध्ये की व्यक्ती विशेषवरती प्रश्न विचारतो आयोग नेहमी. बरोबर, तुमच्या कॅटेगरीमध्ये टाका प्रश्न लगेच तो की वर्गीस कुरियन यांची डेथ झाली, जे की भारताच्या धवल क्रांतीचे जनक किंवा मिल्क मॅन ऑफ इंडिया असं त्यांना म्हणतात. 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो तुमचा, जागतिक दूध दिन सॉरी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या असू शकतात. तर मग चालू घडामोडी आहेत. त्यानंतर भारतरत्न बघा, सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला. बरोबर, CNR राव यांना भारतरत्न दिला 2013ला. आयोगानं काय प्रश्न विचारला, यावर्षी कोणाला दिला भारतरत्न, त्याच्यावरती नाही, कोणत्या परकीय व्यक्तींना आपण सर्वात पहिल्यांदा भारतरत्न दिला. म्हणजे आयोग करंटचे टॉपिक विचारतंय आणि त्याच्या संदर्भात मागचे प्रश्न विचारतंय. तर या संदर्भातला आपला अभ्यास पाहिजे. बरोबर, तर मग कोणते नेल्सन मंडेला आहेत की खान अब्दुल गफार खान आहेत वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपल्यासाठी तो खूप महत्वाचा टॉपिक आहे करंटच्या दृष्टीनं. त्यानंतर मग पुन्हा एकदा करंटचा व्यक्तिविशेष वरती प्रश्न विचारलाय. म्हणजे 2 प्रश्न तर व्यक्तिविशेष वरती झाले. ऑस्कर पिक्टोरियस, बरोबर, 2012ला ऑलिम्पिक झाली होती, लंडन ऑलिम्पिक. आणि लंडन ऑलिम्पिक झाल्यानंतर ऑस्कर पिक्टोरियस नावाचा एक अपंग खेळाडू प्रकाश झोतामध्ये आला होता, ज्यानं पॅरालिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं. बरोबर, आणि काय झालं, तो नंतर पत्नीच्या खुनाच्या संदर्भात जेलमध्ये गेला. तर लगेच व्यक्तिविशेषवरती प्रश्न घेतला त्यांनी. त्यानंतर शताब्दी वर्ष, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2012, महाराष्ट्राचं सहकार वर्ष होतं, त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. आणि करंटच्या केसेस आहेत ज्या न्यायालयामधल्या त्याच्यावरती. म्हणजे बघा, 7 पैकी 4 प्रश्न हे व्यक्तिविशेष वरती आलेले आहेत. त्यामुळे व्यक्तिविशेष नावाचा टॉपिक आपल्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. 2013ला बघूयात. बघा, 2014ला परत अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्नाचा वगैरे ह्या गोष्टी झाल्या. तर मग भारतरत्नवरती पुन्हा एकदा लगेच प्रश्न विचारला. काय विचारलं की भारतरत्नाची सुरुवात कधी झाली. आता ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर दिसत नाही कारण हा माझा 2016-17ला वगैरे केलेला अनालिसिस आहे, त्याच्यामुळे ते फॉन्ट वगैरे थोडा फेंड झालेला आहे. तर मी सांगतोय त्या लक्षात घ्या. त्यानंतर जयमाला शिलेदार यांची डेथ झाली होती 2013ला. तर त्यांच्यावरती त्यांच्या संदर्भाने प्रश्न विचारला होता. कोणत्या औषधांवरती बंदी घातली होती असा प्रश्न विचारला होता, कारण त्याच्या आधी नुकतंच एका औषधावरती बंदी घातली गेली होती. त्यानंतर वन अहवाल आला होता तुमचा, आणि वन अहवालावरती प्रश्न काय विचारला की फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, जे की तुमचं वन अहवाल जाहीर करण्यासंदर्भातली महत्वाची भूमिका आहे डेहराडूनची. तर त्या संदर्भानं थोडासा आतमध्ये जाऊन विचारलेला प्रश्न आहे. पुन्हा साहित्य अकादमी पुरस्कारावरती प्रश्न विचारला. मी सांगितलं तुम्हाला की पुरस्कार हा टॉपिक खूप महत्वाचा आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं, तर ते तुम्ही हे करायचा. त्यानंतर चारा घोटाळ्यावरती बघा प्रश्न विचारला होता. लालू प्रसाद यादवांना 6 वर्षांची शिक्षा झाली 2014ला. लगेच त्या संदर्भानं प्रश्न विचारला, कारण लालू प्रसाद यादव हे भारतीय राजकारणातलं खूप मोठं नाव आहे. आता जरी ते डॉर्मंट लेवलला असतील तरी सुद्धा ह्या जुन्या काळामध्ये युपी गव्हर्नमेंटच्या संदर्भात निष्ठ राहणारा एकमेव माणूस. बरोबर, म्हणून लालू प्रसादांचं नाव घेतलं जातं. तर त्या संदर्भाने खूप महत्वाचं आहे. त्यानंतर ऊर्जा प्रकल्प, करंटचे इश्यूज आहेत. बरोबर, त्यानंतर तुम्ही मार्सचे मिशन, मंगळयान अभियान होतं, मिशन मंगल नावाचा मूवी आला बघा. तर त्या तुम्ही काय करा माहितीये का, म्हणजे मी नेहमी असा प्रयत्न करतो अभ्यास करताना की अभ्यास जर जड वाटत असेल ना तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमधून अभ्यास शिका. म्हणजे मला मूव्हीज बघायला आवडतात, माझा छंद आहे. मी एमपीएससीच्या प्रोफाईलला पण टाकलाय माझा छंद. तर मग मूव्हीज बघायला मला आवडत असतील तर मग मी मूव्हीच्या संदर्भातनं जीएसचा अभ्यास कसा करू शकतो. बरोबर, मी नेहमी सांगतो, म्हणजे मी ज्यावेळेला कृषी विषय घेतो त्यावेळेला की मग तुम्हाला लक्षात ठेवायचं की पंजाबमध्ये कोणतं पीक येतं प्रामुख्यानं, तर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपट आठवायचा. आणि तो मग राज सिमरनला कुठे भेटतो, तर त्या मोहरीच्या पिकामध्ये पिवळी फुलं असतात, बरोबर, तिथं भेटतो. तर लगेच लक्षात ठेवायचं की मोहरीसारखं पीक पंजाबच्या भागामध्ये येतं. बरोबर, तर मग ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही जम्मू काश्मीरचं संदर्भात ऐकलं असेल की तिथं ब्युटी आहे, निसर्ग आहे. तर जॉग्राफीचा अभ्यास करताना नेहमी काय असतं माहितीये का, की डेहराडून वगैरे भागामध्ये खूप मोठी निसर्गरम्य ठिकाणं आहेत हिमालयाचा अभ्यास करताना.
मग तो वेस्टर्न हिमालयाज मध्ये आहे, मिड हिमालयाज मध्ये आहे की ईस्टर्न हिमालयाज मध्ये आहे, असं मी नेहमी अभ्यास करताना करतो. त्यानंतर मुख्य परीक्षेला तुम्ही अॅग्रोक्लायमॅटिक झोन ज्यावेळेला पाठ करताना त्यावेळेला भारताचा नकाशा समोर आहात. तुम्ही जर फिरला, म्हणजे बरेच जण आपल्याकडे केरळला जातात, जम्मू काश्मीरला जातात, नुसतं जायचं नाही, अभ्यास पण करायचा. आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय ना. म्हणजे मी जर एवढं फिरलो, म्हणजे मी केरळ पासून ते जम्मू काश्मीर सोडलं तर बाकीची सगळी राज्य पाहिली. मग हे पाहताना मी काय करतो, रेल्वेतनं आजूबाजून हे करताना मी महाराष्ट्रातनं मध्य प्रदेशमध्ये गेलो की मला कडधान्याची पिकं दिसायला लागतात. मी राजस्थानमध्ये गेलो की मला भरधान्याची पिकं दिसतात. मी तीच पंजाब हरियाणामध्ये गेलो की मला गहू दिसायला लागतो, मोहरी दिसायला लागते. तेच मी शिमल्याला गेलो की मला मशरूम सारखं पीक दिसायला लागतं, सफरचंद दिसायला लागतं. मी नागालँड वगैरे साईडला गेलो की मला भात दिसायला लागतं. डोंगर उतारावरती स्लॅश आणि बन ऍग्रिकल्चर, झूम प्रकारचं कल्टिव्हेशन दिसायला लागतं. ह्या गोष्टी तुम्हाला अभ्यासाला आहेत ना, दुर्लक्ष करू नका. बरोबर. एवढं काय घेता तुम्ही, पुण्यावरनं जर तुम्ही बीडचे असाल ना, तर आणि तुम्ही नगरमधून बीडला जाणार असाल ना, तर लक्षात द्या की मराठवाडा सोडलं तर एकमेव असा जिल्हा आहे नगर, जिथं मोठ्या प्रमाणावरती पाथर्डी तालुक्यामध्ये कापसाचं पीक घेतलं जातं. तर ह्या गोष्टी नोटीस करा. अहमदनगरमध्ये राहता तालुक्यामध्ये पेरूचं उत्पादन खूप जास्त होतं. ह्या सगळ्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला, कारण असे मायन्यूट लेवलच्या ऍग्रिकल्चर मध्ये प्रश्न विचारले जातात. बरोबर. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हरियाणामध्ये फिरायला गेलात तर कुरुक्षेत्र बघा आणि राखीगडीला पण जावा, कारण तो प्रश्न तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला 100% या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी पडणारच आहे, कारण त्याच्यामधलं संशोधन झालंय. तर हा असा अभ्यास करा, जरा आनंदी राहून अभ्यास केला पाहिजे आपण. बरोबर. तर ह्या संदर्भाने आपण अभ्यास बोलूयात. थोडं विषयांतर झालं, पण ही टेक्निक महत्वाची आहे अभ्यास करताना, म्हणून मी सांगितली, कारण माझी आवडती टेक्निक आहे आणि त्याचा मला फायदा होतो नेहमीच. त्यानंतर केजरीवालांवरती प्रश्न आला होता बघा 2014ला, कारण केजरीवालांनी भाजपला आणि काँग्रेसला 2वी पाहिजे दिली होती आणि 70 पैकी 67 जागा आल्या होत्या. तर महत्वाचं आहे, तर ते आहे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष. बघा, आयोगाने डायरेक्ट जोड्या लावायचा प्रश्न विचारला होता, गेले 4 अध्यक्ष. तर हे महत्वाचं आहे. त्यानंतर मारिज्युआना. मारिज्युआना म्हणजे काय? अफू. आपण बरोबर ना, व्यसन करतात लोक, अफूची बोंड. कापसामध्ये अफूचं पीक लावतात आणि काय होतं, मग पोलीस येतात धाड टाकायला. आपल्याकडे बंदी या सगळ्या गोष्टींना. मग या सगळ्या गोष्टींच्या संदर्भानं अफूला किंवा मरिज्युआनाला मान्यता देणारं पहिलं राज्य कोणतं भारतातलं, याच्यावरती लगेच आयोगानं प्रश्न विचारला होता. आणि फारुख शेख नावाच्या माणसांची, म्हणजे मोठे व्यक्तिमत्व आहेत ते, त्यांची डेथ झाली होती. त्या संदर्भाने लगेच आयोगानं करंटला तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 2014चा अनालिसिस बघितला, 15ला अनालिसिस आहे. मी एक जस्ट पटापट घेतो कारण आपल्याला वेळ कमी आहे. तर की आयोगाने असा प्रश्न विचारला होता की 10, बघा 2015चा पेपर काढा असेल जवळ, तर 2014च्या लोकसभा निकालावरती प्रश्न विचारला होता. त्यानंतर 10 नंबरची जर्सी कोण घालतं, कारण सचिन तेंडुलकर रिटायर झाला होता. बरं, आयोगानं सचिन तेंडुलकर वरती प्रश्न विचारला का? नाही. पण सचिन तेंडुलकर 10 क्रमांकाची जर्सी घालायचा, म्हणून त्या संदर्भातनं मेस्सी असेल किंवा बाकीचे जे खेळ, तुमचा रोनाल्डो वगैरे असेल, ते कोणती जर्सी घालतात, बरोबर, त्यांची नावं दिली होती. आणि खालीलपैकी कोणते खेळाडू 10 क्रमांकाची जर्सी घालून मैदानावरती उतरतात, असा प्रश्न आयोगाने विचारला. काही प्रश्न विचारू शकतं, कारण प्रिलिमचा सिलेबस 7 वाक्यामध्ये दिलाय त्यांनी, अख्खा 200 मार्काचा. त्यामुळे आयोगाला फ्री हँड आहे. त्यानंतर अय्यंगार, जे की योग गुरु होते, त्यांची डेथ झाली आणि लगेच आपण 21 जूनला योग दिनचा प्रस्ताव मांडला युनायटेड नेशन्स मध्ये, त्या संदर्भाने हा प्रश्न होता. त्यानंतर मोदींचं मॅडिसन स्क्वेअर मधलं भाषण महत्वाचं आहे. त्यानंतर क्रिकेटची न्यूज होती महत्वाची त्या काळात, ते रॅमन मॅगसेसे पुरस्कारा संदर्भात होता. आणि बघा इथे 19 प्रश्न विचारले होते 2015ला, म्हणजे 38 मार्क डायरेक्ट आणि इतर 10 मार्क, म्हणजे एक 58 वगैरे मार्कांकडे तुमचा गेला ना करंटचा विषय, म्हणजे 60 मार्क. बरोबर. तर खूप महत्वाचं ह्या गोष्टी. 30% प्रश्न तुमचे करंट वरती आले होते 2015ला. नेल्सन मंडेलांची डेथ झाली होती, त्याच्यावरती प्रश्न होता. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ मिळाला होता. बरोबर. तर ते महत्वाचं आहे. अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती ढासळली होती, त्यांना भारतरत्न होता, तर त्या संदर्भाने प्रश्न होता. मलाला युसुफजाई. बघा, सगळे प्रश्न तुम्हाला व्यक्तिविशेष, निवड, डेथ या संदर्भाने दिसतील, तर ते खूप महत्वाचं आहे. 2016ला द कॉमन मॅन नावानं जे फेमस होते लक्ष्मण, त्यांचा मृत्यू झाला होता. हायड्रोजन बॉम्ब तयार केला होता नॉर्थ कोरिया, हे जे आहेत ना किम युन, मला नाव आठवण त्यांचं आता, आपण हुकुमशाह म्हणतो ना, मध्यंतरी त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती वगैरे वगैरे, तर त्यांनी हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती बऱ्याच दिवसांनी, तर त्या संदर्भातला प्रश्न होता. महाराष्ट्रामध्ये अँटी टेररिस्ट स्क्वॉड, त्या संदर्भाने प्रश्न आला होता. श्याम बेनेगल यांच्यावरती प्रश्न विचारला होता 2016ला. सायना नेहवालचं मी सांगितलं तुम्हाला, त्या संदर्भाने प्रश्न आला होता. म्यानमार,
त्या संदर्भाने प्रश्न होता. काय प्रश्न होता की असं कोणता देश आहे जगातला ज्यानं 25% जागा आरबीसाठी रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत संसदेमध्ये, बरोबर, अशा प्रकारचा प्रश्न होता तुमचा. तर ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यानंतर ओमार शरीफ यांची डेथ झाली होती, त्याच्यावरती प्रश्न आहे. त्यानंतर खुशवंत सिंग 2015ला पण प्रश्न होता, 2016ला पण प्रश्न विचारला गेला. त्यांच्या पुस्तकांवरती, त्यांच्या साहित्यावरती प्रश्न विचारला गेला. तर हे अशा प्रकारचे महत्वाचे टॉपिक्स आहेत, तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. 2017ला बघा आपत्तीवरती प्रश्न आला होता, भूकंप. त्यानंतर प्लास्टिक वरती बंदी घातली होती आपण, त्यावेळेला चर्चा होती. किती मायक्रॉन जाडीची बॅग, बरोबर, कन्फ्युजिंग. आता हा प्रश्न मी कसा सोडवला होता माहितीये का, म्हणजे किस्सा सांगतो मी, हास्यास्पद वाटेल थोडंसं, पण आपण वडापाव खातो संध्याकाळी, चहाचा टायमिंग असतो आपला. तर तिथं जाताना एकदा आम्ही रूमवरती पार्सल आणला होता वडापाव, आणि त्यानं प्लास्टिकची बॅग दिली होती आणि त्या बॅग वरती छापलं होतं 50 मायक्रॉन. माझे ते असंच म्हणजे ब्लू फॉन्ट मध्ये छापलं होतं, आणि ते मी लक्षात ठेवलं. आणि आयोगानं उत्तर 20 मायक्रॉन दिलं तुमचं, आणि हे चुकीचं होतं कारण ते उत्तर नंतर बदललं आयोगानं, बरोबर. मग इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमधून तुमचा अभ्यास होतो, फार लांब जायची गरज नसते तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कार्बन फ्री स्टेट असणारं पहिलं, ते महत्वाचं आहे. हा पर्यावरणाचा प्रश्न झाला. त्यानंतर कुलभूषण यादवांवरती प्रश्न होता, बघितलं मी तुम्हाला सांगितलं की न्यायालयीन घडामोडींवरती प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर आशियाई खेळ याच्यावरती प्रश्न आला, ग्वांझाऊला झाले होते त्यावेळेला ते. वर्ल्ड हेरिटेज साईट की भारतामध्ये किती आहे, जगातल्या कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत, त्याच्यावरती प्रश्न होता. त्यानंतर करंटचे नृत्य आणि सण या संदर्भातला प्रश्न होता. हा एक टॉपिक सांगायचा राहिला मी तुम्हाला संरक्षणाच्या संदर्भात, की हे जे सराव आहेत, सराव सगळे, बरोबर, हँड इन हँड बघतो आपण, मैत्री म्हणतो, शिन्यू मैत्री बघतो, सूर्यकिरण म्हणतो, युद्धाभ्यास म्हणतो, वगैरे वगैरे. एनलिस्ट केली ना तर 25 निघतील फार फार तर. 25 एक लिस्ट करून ठेवा, कोणत्या 2 देशांमध्ये होतो, बस. ते कुठला नौदल वगैरे ते पण नका पाठ करू, आयोग एवढ्या डीप मध्ये गेलंच नाही, एकच प्रश्न आला आतापर्यंत. तर जोड्या लावायला डायरेक्ट प्रश्न विचारतात ना तुम्हाला ते, आणि राज्यसेवेला प्रश्न आले नाही याच्यावरती, तर ते सेना सरावावरती प्रश्न घ्या तुम्ही, आता डिटेलमध्ये प्रश्न आलेले नाहीत. तर एक एनलिस्ट करा 25 आणि तेच पाठ करून टाका सगळे. लक्षात ठेवा, तुमच्या मित्रांच्या संदर्भात तुम्ही नाव, बऱ्याच तर सरावांची नावं अशी आहेत ना की त्यांच्या ऑसिंडेक्स बघा, तर ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये होतो, बरोबर. सिम्बॅक्स सिंगापूर आणि इंडियामध्ये होतो, बरोबर. युद्धाभ्यास भारत अमेरिकेमध्ये होतो. सूर्यकिरण नेपाळच्या संदर्भातला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. रशियाच्या संदर्भात इंद्र वगैरे ह्या सगळे आहेत. तर मग नावं थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात आपण. त्यानंतर इस्लामिक बँकेची विंडो आरबीआयनं खोलली होती, त्या संदर्भाने प्रश्न होता. एका डेथ झाली होती म्हणजे व्यक्तिविशेषवरती प्रश्न होता, एका पुस्तकावरती प्रश्न होता, पुरस्कारांच्या संदर्भात प्रश्न होते. मग इथून आयोगानं 15 प्रश्नांचा पॅटर्न फॉलो करायला सुरुवात केली बघा. 2017ला 15 प्रश्न होते, 2018ला 13 होते. बघा मी सांगितलं की ऍक्ट ईस्ट पॉलिसीवरती प्रश्न आला होता. पूर्वेकडे पहा आणि काम करा असं, आधी आपलं पूर्वेकडे पहाचं धोरण होतं, पूर्वेकडे काम करा असं धोरण आपल्याला. ज्ञानपीठ वरती प्रश्न विचारला लगेच. वित्त आयोगामध्ये नवीन सदस्याची नियुक्ती एन के सिंग, त्यांच्यावरती प्रश्न होता. युजीसीचे चेअरपर्सन कोण आहेत त्याच्यावरती प्रश्न होता. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहारात योजनेवरती प्रश्न होता. पुस्तक आणि लेखक जोड्या लावा विचारलं होतं डायरेक्ट. नोबेल पुरस्कारांवरती प्रश्न होता. जागतिक स्पेस परिषद, बघा मी मग अशी बोलता बोलता तुम्हाला म्हणालो की कोणता प्रश्न सोडून देता आला पाहिजे. बघा आता सगळ्यांना जे काही संदर्भ वाचले होते त्या वर्षी परीक्षेला, काय झालं माहिती आहे का की आपण रिसेंट केली आणि त्याच्या मागची केली, पण आयोग हुशार आहे आणि लिटरली आयोगाचे क्वेश्चन्स हे तुम्हाला बुद्धीला चालना देणारे असतात. उपजिल्हाधिकारी निवडायचा आहे तुम्हाला, एखाद्या प्रांताला प्रांताधिकारी म्हणून जबाबदारी द्यायची, तालुक्याची जबाबदारी द्यायची, तर त्या माणसाकडे गट्स पाहिजे, त्याच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर्स पाहिजेत, बरोबर ना. मग हा जागतिक स्पेस परिषदेचा प्रश्न मी स्वतः सोडवला नव्हता त्या काळी, कारण मला वाटलं नाही की मी एवढ्या डीप मध्ये वाचलं नव्हतं, कारण त्यांनी पहिली कधी झालती, चौथी कधी झालती, पाचवी कधी, याच्यावरती डिटेलमध्ये प्रश्न विचारले. तर हे स्किप करायचे, सोडून द्यायचे प्रश्न आहेत, हे झेल सोडायचा अशा वेळेला, कारण यांना आपण क्लीन बोल्ड होणार असतो, असा चेंडू सोडून द्यायचा नेहमी. तर मग त्या संदर्भातला प्रश्न आहे. आरोग्य दिनाची संकल्पना काय होती त्याच्यावरती प्रश्न होता. पर्यटन पर्व नावाच्या पंधरवड्याची थीम विचारली होती. भारत नेट नावाचं नवीन पोर्टल सुरू झालं, त्याच्यावरती प्रश्न होता. महिला सक्षमीकरण, सुमतीबाई कुसळीकर महिला सक्षमीकरण अभियान, याच्यावरती प्रश्न होता. खूप सोपे प्रश्न आहेत हो हे. फक्त आपण काय करतो, थोडस आपले संदर्भ ग्रंथ कदाचित थोडेसे कमी पडत असतील किंवा या सगळ्या गोष्टी, तर ते कसे कव्हर करायचं वगैरे या संदर्भाने आपण बघूयात ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019, बऱ्याच जणांनी यातले हे पेपर्स दिलेले असतील.
राज्यसेवा पूर्व परीक्षेला मी तुम्हाला सांगितलं बोलता बोलता की ओडिसामध्ये जून 2018ला विधान परिषद निर्माण करा याचा प्रस्ताव आला, म्हणून लगेच त्यांनी काय विचारलं होतं बघा की कोण निर्माण करू शकतं, बरोबर. पॉलिटिक्सचा आम्ही अभ्यास करता तर कोणाला पॉवर्स असते विधान परिषद निर्माण करायची, तर राज्य शासनाची विधानसभा तुमची राज्यामधली हे स्वतः विशेष बहुमताने तो प्रस्ताव पारित करते, त्यानंतर केंद्राची संमती लागते त्याला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यातल्या. तर त्या संदर्भाने तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू शकता, बरोबर. त्यानंतर तुमचा न्यूक्लिअर सिक्युरिटी ग्रुप आहे, ते करंट न्यूज मध्ये होतं, त्याच्यामधला प्रश्न विचारला होता. ब्रिक्स वरती जोड्या लावायचा प्रश्न होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक आला आपल्याकडे 2018ला, त्याच्यावरती लगेच प्रश्न विचारतात. बघा मी सांगतोय की जीएसच्या संदर्भात करंटचे प्रश्न येत आहेत. हा ओडिसाचा प्रश्न बघा, पॉलिटीला डेडिकेट करा. आणि हा जो आहे ना ब्लू मून म्हणजे काय, बऱ्याच जणांना संकल्पना नवीन असेल तर एक महिन्यामध्ये वेळेला 2 पौर्णिमा येतात ना, 2 पौर्णिमा, बरोबर. म्हणजे 1 तारखेला पण आणि 30 तारखेला पण पौर्णिमा आली तर त्याला ब्लू मून असं म्हणतात, बरोबर. बरोबर हे गोष्टी. किंवा गेल्या महिन्यामध्ये सुपर मून नावाची कन्सेप्ट आपल्याकडे झाली, तर लगेच तुम्हाला त्या करंटच्या संदर्भाने भूगोलाचा प्रश्न विचारला तर ते महत्वाचं आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणचे पुरस्कार त्या संदर्भातले प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. त्यानंतर जागतिक वारसा स्थळं, ज्या नवीन जागतिक वारसा स्थळांची ऍडिशन झाली तर ते महत्वाचं आहे. तर यंदा काय महत्वाचं आहे जागतिक वारसा स्थळामध्ये, सुरंगा बावडी, जी की आदिलशहाच्या काळातली पाणी संवर्धनाची सिस्टीम होती, ती महत्वाचं आहे. आणि हाच टॉपिक राज्यसेवा मुख्य परीक्षा GS1 मध्ये 3.4 जो घटक आहे तुमचा पाणी व्यवस्थापन, त्यातला महत्वाचा घटक आहे. तर हे एका ह्याच्या संदर्भाने हे विषय महत्वाचे असू शकतात. त्यानंतर युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन, त्याच्यामध्ये भारताची नियुक्ती झाली होती गेल्या वर्षी, भारतातल्या एक व्यक्ती तिथं नियुक्ती झाल्या होत्या, त्यांच्यावरती प्रश्न होता. वेगवान संगणक बघा, जून 2018 पर्यंत जगातला वेगवान सुपर कम्प्युटर कोणता, तो चीनचा का अमेरिका आहे, बरेचसे कन्फ्युज झाले. कारण परीक्षेला जाताना वाचून गेले तेव्हा अमेरिकेचा होता, प्रश्न विचारला तेव्हा चीनचा होता. अशा ज्या काही गोष्टी आहेत थोडीशी गडबड वगैरे होते, तर त्या लक्षात ठेवूयात आपण. त्यानंतर पहिलं तुमचं डेहराडून ते दिल्ली हे बायोफ्युअल म्हणजे जैविक इंधनावरचं विमानाचं नितीन गडकरींनी अनावरण केलं होतं किंवा मोदींनी केलं होतं, सॉरी. तर त्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या असू शकतात. त्यानंतर एक नवी बॉनेट हेड शार्क नावाची एक व्हरायटी आली होती, स्पीसीज माशाच्या संदर्भात, तर त्याच्यावरती करंटच्या संदर्भाने तुम्ही प्रश्न विचारला होता. तर इतक्या डीप लेवलला जाऊन तुमचे प्रश्न विचारलेले जात आहेत या संदर्भाने, तर हे खूप महत्वाचं आहे, बरोबर. तर हा अनालिसिस आपण पाहिला, तर अनालिसिसच्या संदर्भानं इथं अनालिसिस म्हणून आपण थांबतोय, हा पार्ट झाला. त्यानंतर आता तुम्हाला जर कुणाचे प्रश्न असतील, जर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आले असतील तर मला मिळतील प्रश्न. जर तुमचे चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही टाका. हे प्रश्न बघता बघता येणाऱ्या परीक्षांसाठीचे महत्वाचे टॉपिक्स आपण पाहणार आहोत, तर या संदर्भानं त्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवता येऊ शकतात आपल्याला, बरोबर. तर ते एक गोष्ट आहे. तर तुमचे जे काही प्रश्न असतील या संदर्भानं तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. नसेल तर आपण लगेच इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2020, तर त्याच्यावरती एक नजर टाकली पाहिजे, बरोबर. तर ते आपण पाहू शकतो. ओके, थोडस कोरोनाच्या संदर्भानं बोलतो मी, तोपर्यंत प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतील. ओके, तर एक लक्षात घ्या की आता कोरोना आपल्याकडे आला तर मी एक कोरोनाच्या संदर्भात तुमचे प्रश्न कसे डिझाईन होऊ शकतात सगळ्या विषयांमध्ये, बरोबर. आता कोरोना आपल्याला माहिती आहे, कोरोना कसा पसरतो, कोरोनासाठी सोशल डिस्टन्सिंग किती पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळं आपण पाठ केलं. पण बऱ्याच वेळेला काय होतं, आयोग हुशार आहे, आयोग काय विचारणार की कोविड-19 हे नाव कसं आलं तुम्हाला, बरोबर. तर मग कोविड-19चा लॉंग फॉर्म काय, कारण एक लॉंग फॉर्मचा प्रश्न आयोग हमखास विचारतो परीक्षेमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेला. तर ते कोविड-19चा लॉंग फॉर्म आहे तुमचा कोरोना व्हायरस डिझीज 2019, 31 डिसेंबर 2019 ला तुमची पहिली केस आली, म्हणून तुमचं त्याचं नाव पडलं की. सर मी घेतो प्रश्न. येस सर, येस, मला फॉरवर्ड कराल सर. येस, मी सांगतो तुम्हाला. तर विषय असा आहे की मग हे कोरोना व्हायरस डिझीजचं लॉंग फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे की कोरोना व्हायरस डिझीज 2019 असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि तो कुठं पहिल्यांदा सापडला, चीनच्या वुहान मध्ये 31 डिसेंबर 2019 ला पहिली केस सापडली, म्हणून मग त्याला 19 असं नाव दिलेलं आहे.
त्यानंतर मग हे महत्वाचं पाहिजे की विज्ञानाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न येऊ शकतो की हा कोणत्या व्हायरस नव्हतो. महत्वाचं म्हणजे हा बॅक्टेरियल डिझीज आहे का व्हायरल डिझीज आहे हे लक्षात घ्या. मी काही लेक्चर्स बघितले बऱ्याच ठिकाणी सध्या चालू आहेत, तर बऱ्याच ठिकाणी स्लिप ऑफ टंग म्हणा किंवा असं तर किंवा नोट्स मध्ये सुद्धा हे टेलिग्रामला वगैरे चॅनल असतात, सरळ सरळ लोक बॅक्टेरियाचं नाव घेत आहेत. तर बॅक्टेरियल डिझीज नाहीये हा, तर हा व्हायरल डिझीज आहे तुमचा. ओके, तर तुमचा हा व्हायरल डिझीज आहे. तर व्हायरसचं नाव आहे की सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम व्हायरस, ज्याला की आपण सार्स CoV-2 असं म्हणतो, बरोबर. तर हा व्हायरस आहे. तर हा सायन्सच्या दृष्टीने तुमचा महत्वाचा टॉपिक असू शकतो. त्यानंतर तुमच्यासाठी महत्वाचं आहे की याचं ओरिजिन कुठे आहे, पहिली केस तुमची कोविडची कधी रजिस्टर झाली, महत्वाचं आहे. आयोग जाते इथपर्यंत 17 नोव्हेंबर 2019 ला पहिली केस जगातली या कोविडची झालेली आहे. त्यानंतर याला बाकीचे नाव काय आहेत, ते नोवेल कोरोना व्हायरस आपण म्हणतो, कोरोना नुसतं म्हणतो, कोविड म्हणतो. त्यानंतर कोरोना व्हायरस न्यूमोनिया पण कधी कधी म्हणतात. तर ही अल्टरनेटिव्ह नावं आहेत. याचं तुमचा ऑनसेट पिरियड किती आहे, 2 ते 14 दिवस. इन्क्युबेशन पिरियड जे की लक्षणं दिसत नाहीत या काळामध्ये, तो महत्वाचा आहे. हे कोणत्या टेस्ट केलं म्हणजे कसं तुम्हाला कळतं कोरोना झालाय का, तर 2 टेस्टची नावं आहे ती. आणि आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती, कारण MRI जे आहे तुमचं किंवा सिटी स्कॅन त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय पूर्व परीक्षेला. मग कोरोनाची टेस्ट कुठल्या किटनं करतात याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. तर ते कसं आहे, तर IRT PCR टेस्ट आहे, PCR नावाची टेस्ट, पॉलिमरेज चेन रिएक्शन, त्या संदर्भातली एक टेस्ट आहे तिथली, किंवा सिटी स्कॅनच्या संदर्भात सुद्धा या सगळ्या होतात. तर ते त्याची लक्षणं कोणती, आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतं या सायन्सच्या बाबतीमध्ये. तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, बरोबर. मी काय सांगितलं की एकच विषय तुम्हाला करंट वरती सुद्धा मार्क कसे देऊ शकतो आणि जनरल स्टडीज मध्ये सुद्धा मार्क कसे देऊ शकतो. तर ह्या संदर्भाने मी 2 गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या, बरोबर. तर मला काही प्रश्न आले तिथं, तर प्रश्न असे विचारलेत, करंट अफेअर्स वर येत्या एक्झामला कधीपासून कधीपर्यंत क्वेश्चन विचारले जातील. यस, कधीपासून कधीपर्यंतचा अभ्यास करायचा. ओके, जर आपली परीक्षा एप्रिल मध्ये झाली असती शेड्यूल नुसार, तर मी असं सजेस्ट करेल किंवा मी असा अभ्यास करतो की 1-1.5 वर्षांचं करंट अफेअर्स आपल्याला पाठ पाहिजे, आपण त्याच्या थ्रू गेलेलो पाहिजे, बरोबर. म्हणजे आयोग काय करतंय, कधी कधी 2 वर्षापूर्वीचे प्रश्न विचारतायत, एवढ्या मागे जायची गरज नाही, एखादा प्रश्न स्किप करू शकतो आपण. पण एक 18 महिन्यांचं नॉलेज करंटचं आपल्याला अभ्यासाचं नॉलेज पाहिजे. मग हे कसं, तर मग समजा आता परीक्षा होते, आपण एप्रिलमध्ये धरून चालू आहे, आता एप्रिलमध्ये परीक्षा होणार असती ना, तर एप्रिल 2020 त्याच्या मागे 1 वर्ष म्हणजे एप्रिल 2019 आणि त्याच्या आधीचे 5-6 महिने म्हणजे ऑक्टोबर 2018 पासूनचा अभ्यास मी केला पाहिजे. मग हे कधी असतं, तर तुमचं जे जानेवारी 2019 परिक्रमाचं मासिक आहे ना, त्याच्यामध्ये बराचसा कंटेंट हा ऑक्टोबरचाच असतो, ऑक्टोबर नाही म्हणजे 1.5 महिन्या आधीचं कंटेंट असतो. तर मी सांगेल की जानेवारी 2019 पासून परिक्रमा वाचायला घ्या, ते तुमची जी परीक्षा आहे त्याच्या 1 महिना आधीपर्यंतचा तुम्ही अभ्यास करा. म्हणजे त्या महिन्याचं परिक्रमा जे येतं, म्हणजे एप्रिलमध्ये पेपर असेल आणि एप्रिलचं परिक्रमा आहे, तर ते सुद्धा केलं पाहिजे. कारण मार्च मधल्या घडामोडी आणि फेब्रुवारी 18 नंतरच्या घडामोडी त्याच्यामध्ये असतात. बघा तुम्ही एक थोडासा अनालिसिस करा की परिक्रमामध्ये कुठपर्यंतचे करंट अफेअर्स असतात, तर 18 तारखेपर्यंत कव्हर केलेले असतात. म्हणजे मार्च परिक्रमा असेल ना, तर 18 फेब्रुवारी पर्यंतचे करंट अफेअर्स त्याच्यामध्ये कव्हर केलेले असतात. म्हणजे 1.5 महिन्यापूर्वीची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे त्याच्या असते. तर मी सांगेन की 18 महिन्यापूर्वीचं करंट तुम्ही केलं पाहिजे, राज्यसेवेला सुद्धा आणि करंटला सुद्धा, बरोबर. मग तुम्ही काय करू शकता, फक्त म्हणजे प्रश्न असे आहेत की संदर्भ ग्रंथ काय वापरायचे. तर बऱ्यापैकी इयरबुक्सचा ट्रेंड आता वाढायला लागलेला आहे, बरोबर. तर मग इयरबुक तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये अभिनवचं इयरबुक चांगलं आहे. त्यानंतर मला वाटतं स्पॉटलाइट एक चांगलं आहे, बरोबर. तर ते वापरू शकता. त्याच्या आधी मी म्हणेल की तुमचे परिक्रमा जर व्यवस्थित असतील सगळे, म्हणजे तुम्ही 18 महिन्यांचे परिक्रमा व्यवस्थित केले, आणि मी असंही म्हणणार नाही की फक्त परिक्रमावरती विसंबून राहा. राज्यसेवेला परिक्रमाचा अभ्यास केला तर 15 पैकी 10 प्रश्न सुटतात, वरचे प्रश्न सुटत नाहीत. हा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे आणि कुणालाही विचारा करंटचा अभ्यास करणाऱ्यांना, फक्त परिक्रमावरती प्रश्न सुटत नाहीत. मग काय केलं पाहिजे आम्ही, जसं की मी मगाशीपासून सांगतोय की थोडंसं
आउटस्ट्रीमला जावा, तुम्ही उपनद्यांकडे जायला शिका. बरोबर. म्हणजे मी जर आता ऑलिम्पिकचा प्रेडिक्शन प्रश्न आहे माझा, समजा 2020 ला ऑलिम्पिकच्या संदर्भात क्रीडा घडामोडी किंवा रोहित शर्मावरती प्रश्न विचारू शकतात. बरोबर. रोहित शर्मानं गेल्या वर्ल्ड कप मध्ये खूप मोठी शतकं केली आणि त्या कामगिरीवरतीच त्याला खेलरत्नसाठी शिफारस केली. तर मग आतापर्यंत किती किती क्रिकेटपटूंना खेलरत्न मिळाले हे आपल्याकडे रेडी पाहिजे. रोहित शर्माचं रेकॉर्ड काय आहे, बरोबर, हाय स्कोर आहे का त्याचा वन डे मधला, बरोबर, त्यानं सगळ्यात जलद शतक केलंय का T20 मध्ये, ते लक्षात पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आल्या पाहिजेत. किंवा ऑलिम्पिकचं म्हणाल मी मगाशी सांगितलं तसं, की पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कुठं झाली, त्याच्यानंतर तुम्ही पाहायला गेलात तर कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त वेळा ऑलिम्पिकची स्पर्धा तुमची झाली, तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या असू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ते प्रेडिक्शन बघणार आहोत आपण. त्यानंतर कंबाईनचा स्टडी करताना किती वेळ अभ्यास करावा, किती वेळ अभ्यास करावा. बघा, जर तुम्ही आजपासून अभ्यासाला लागाल, आज 19 जून आहे आणि तुमची 11 ऑक्टोबरला परीक्षा आहे आणि तुम्हाला 1.5 वर्षांचे, आणि 1.5 वर्ष तर आहेच, आणि आपली गल्लत काय झाली माहितीये का, की लॉकडाऊन पडलं मार्च मध्ये आणि त्याच्यानंतरचे रेफरन्सेस करंट अफेअरचे भेटले नाहीत, कारण आपण विसंबून असतो त्या रेफरन्सवरती. आपला स्वतःचा असा वेगळा अभ्यास काय नसतो, बरोबर. आता अवेलेबल होतील मार्केटमध्ये ते रेफरन्स. तर तुम्हाला कंबाईन वाल्यांना खास करून आणि राज्यसेवेवाल्यांनी सुद्धा परीक्षेच्या आधीपर्यंत 1 महिन्याचे करंट अफेअर्स करा. चर्चा ऐकली असतील तुम्ही की राज्यसेवेचे पेपर सेट झालेत, बरोबर, म्हणजे 5 एप्रिलला परीक्षा होणार होती, तर मग मार्च पर्यंतचे करंट अफेअर्स सफिशियंट असतील, बरोबर. ठीक आहे, असूही शकतं कदाचित तसं. नसेल तर आयोगानं समजा रिसेंट मधले प्रश्न टाकले जानेवारी ते ऑगस्ट पर्यंतचे, तर काय करायचं, बरोबर. बऱ्याच जणांसाठी हा शेवटचा अटेम्प्ट किंवा करो या मरो वाली परिस्थिती असू शकते. रिस्क घ्यायची नाही अजिबात. वेळ आहे. 2-4 महिन्याचं करंट करायला फारसा वेळ लागत नाही. तुम्हाला मासिक वगैरे अवेलेबल होतील या काळामध्ये, तर तुम्ही ते करा. कंबाईन वाल्यांनी तर 100% शुअर शॉट मी सांगेल, तुमची ऑक्टोबर मध्ये परीक्षा आहे तर सप्टेंबर पर्यंतचे सगळे करंट अफेअर्स तुमचे क्लिअर पाहिजेत. एक 20-25 दिवस आधीपर्यंत सगळेच्या सगळे करंट अफेअर्स क्लिअर पाहिजेत. बऱ्याचशा घडामोडी होतील आता या काळामध्ये, त्या आहेत. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर पेपर, काही जण मी पाहिले, पुण्यातली परिस्थिती सांगतो, लायब्ररीमध्ये येतात आणि करंट अफेअरचा अभ्यास करायचा म्हणून सुरुवातीचा सकाळी 7ला जर आला माणूस, तर 7 ते 10 पर्यंत चहापर्यंत हा पेपरच वाचत असतो. हे पेपर वाचा, पण पेपरमध्ये ऍक्सिडेंटच्या बातम्या वाचून करंटला मार्क येत नाहीत हो, किंवा शेवटचं पण डायरेक्ट काढायचं क्रीडा घडामोडी, याच्यातनं मार्क येत नाहीत तुम्हाला काय पाहिजे, तुमचं अनालिसिस पाहिजे. एक मी सांगेल जास्तीत जास्त अर्धा तास पण खूप झाला पेपरला, ते पण तुम्हाला कंटाळा आल्यानंतर वाचण्याची गोष्ट आहे. मी तर मी करंटसाठी वेगळा वेळ देत नाही. मी काय करतो, समजा जीएसचा मॉर्निंग सेशनला एखादा विषय घेतलाय ना आणि मी अभ्यास केला, समजा सकाळी 7ला लायब्ररीमध्ये बसलो आणि 7 ते 10 मी 9:30 पर्यंत नाश्त्यासाठी केला, 9:30 नाश्ता करून आलो आणि परत 1 तास अभ्यास केला आणि 12 वाजता मला कंटाळा आला जीएसचा अभ्यास करायचा, तर मी 12 ते 1 परिक्रमा घेतो वाचायला, किंवा माझा जो काही रेफरन्स असेल तो घेतो. करंट हा माझ्यासाठी मूड फ्रेश करणारा टॉपिक आहे, जो की मी माझ्या कंटाळव्याच्या वेळेत सुद्धा हा टॉपिक करू शकतो, इतका माझा आवडीचा आहे करंट. कारण बघा ना, खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतात. म्हणजे राज्यपालपदी कुणाची नियुक्ती झाली, त्यानंतर राज्यपालांनी काय काय केलं, राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या, ते आता ऐकायला सुद्धा तुम्हाला वाटतंय ना, ते सगळ्या पदाचा मान राखून आपण या सगळ्या गोष्टी बोलतोय. तर मग इंटरेस्टिंग गोष्टी असल्या पाहिजेत तुम्हाला. भारतानं चांद्रयान पाठवलं, मग चांद्रयान यशस्वी झालं का, चांद्रयानाची परिस्थिती काय झाली नेमकी, तर ह्या इंटरेस्टिंगली गोष्टी वाचल्या पाहिजेत आपण. भारताला एखादा पुरस्कार मिळाला, एखाद्या खेळाडूला पुरस्कार मिळाला, एखाद्या साहित्यिकाला पुरस्कार मिळाला, तर आवडीनं त्या गोष्टी वाचल्या पाहिजेत आपण. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तुमच्या संदर्भानं, तर त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता प्रश्न आहे की आता आपले एक्झाम ऑक्टोबर-नोव्हेंबरला होणार, मग करंटचा स्टडी तोपर्यंत करायचा का. मी आत्ताच सांगितलं, रिस्क घ्यायची नाही, आपल्याला रिस्क घ्यायची नाही. मी राज्यसेवावाल्यांना सुद्धा सांगेल की तुम्ही ऑगस्ट पर्यंतचे करंट अफेअर्स तयार ठेवा, वाया नाही जाणार. मेन्स द्यायची ना आपल्याला, फक्त फ्री देऊन थांबायचं नाही, बरोबर ना. लगेच असणार आहे मेन्स डिसेंबरला, 3च महिन्याचा कालावधी मिळणार आहे तुम्हाला मेन्सला, खूप कमी. तर काय करा, सगळे करंट अफेअर्स तयार करून ठेवा. बरं, ऑगस्ट पर्यंत तुम्ही राज्यसेवेची करणार, आणि मला तर वाटतं ना की 100 पोरांनी राज्यसेवेचा फॉर्म भरले ना, तर 99.99% लोक कंबाईनची परीक्षा देतात की नाही. हसण्यासारखी गोष्ट वाटेल, पण मी रियालिटी बोलतोय.
आपण सगळेच कंबाईनची परीक्षा देतो. तर अशा वेळेला तुम्हाला सप्टेंबरचे सुद्धा करंट अफेअर्स क्लिअर पाहिजे. तर तिथपर्यंतचे करंट अफेअर्स करा. हे तुम्हाला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला 800 मार्काचा आहे ना, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचं तुमचं म्हणजे 700 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह जर असेल ना, तर मी सांगतो तर त्यातले 60 ते 70 प्रश्न हे करंट बेस असतात मुख्य परीक्षेला सुद्धा. हे पूर्वचं तर मी बोललोच तुम्हाला. तर हे वाया जाणार नाहीये आणि रिस्क खूप मोठी आहे. काय होतं माहितीये का, आयोग हे चर्चा बाहेर चालू आहेत सगळ्या, आयोगापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचतात. आयोगातली पण माणसंच आहेत ना. तर आयोगाला वाटलं पेपर नवीन सेट करावा, फार अवघड नाहीये. त्यांच्याकडे खूप साऱ्या लोकांनी प्रश्न दिलेले असतात. त्यातलं एक की त्यांनी पेपर सेट केला असेल, दुसऱ्या कीचा पेपर सेट करू शकतात ते. बरोबर ना. तर गल्लत करू नका. मार्च पर्यंतचे करंट अफेअर्स करण्याच्या विचारात काही जण असतील तर हा धोका आहे पुढचा, तर ते ओळखा आणि मग त्या संदर्भातनं करंट अफेअर करण्यासाठी तुम्ही हे करता येऊ शकतं. क्लिअर आहे. त्यानंतरचा एक विषय आहे की चालू घडामोडी हा विषय सामान्य अध्ययनावर सुद्धा डिपेंड आहे. तर न्यू कमरसाठी चालू घडामोडीचा स्टडी शेवटी करावा की आधी? चालू घडामोडीचा स्टडी हा शेवटी कधीच करायचा नाही. मी नेहमी सांगेन, तुम्ही जर परिक्रमावरती विसंबून असाल किंवा कोणतंही तुमचं मासिक असेल किंवा कोणता तुमचा रिसोर्स पर्सन असेल, टेलिग्रामचा एखादा चॅनल असेल, तर मी नेहमी सांगेन की दर महिन्याचं परिक्रमा म्हणजे मी तर स्वतः वैयक्तिक बघा, म्हणजे आता बघा तुम्ही पाहिलं असेल की मार्च परिक्रमा ना 30 म्हणजे सॉरी तुमचं 28 फेब्रुवारीलाच बाजारात आलतं. मी ज्या दिवशी परिक्रमा येईल त्या दिवशी माझ्याकडे परिक्रमा असतं आणि मी घेतो आणि मी मार्चच्या पहिल्या 3 ते 4 दिवसामध्ये रोज 1-1 तास करून परिक्रमाचं पहिलं रिडिंग पूर्ण करतो. यानं माझा फायदा काय होतो माहित आहे का, की जीएस मध्ये जर एखादा टॉपिक आला माझ्या आवडीचा किंवा एखाद्या पट्ट्यातला टॉपिक आपल्या आला, बरोबर, तर मी म्हणजे समजा मी पॉलिटी वाचत असेल आणि भगतसिंग कोश्यारींची नियुक्ती झाली डिसेंबरमध्ये आणि मी डिसेंबरचं मासिक वाचत असेल, तर मी राज्यपाल टॉपिक मग खूप फोकसने करतो अशा वेळेला. कारण काय मला माहित आहे की राज्यपालांची नियुक्ती 5 वर्षानंतर झाली आपल्या ह्याच्यामध्ये नवीन राज्यपाल, तर मग मला राज्यपालावरती प्रश्न येऊ शकतो माझ्या पूर्व परीक्षेमध्ये. त्यामुळं करंटचा अभ्यास शेवटी कधीच करायचा नाही. बरोबर. तुम्ही 1 महिनाभर उपाशी राहून 30 तारखेला जेवता का? नाही ना. कारण तुम्ही रोज थोडं थोडं खाता. बरोबर ना. तर मग हे करंट पण रोज थोडं थोडं केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की एका सेटिंग मध्ये परिक्रमा संपवा, एका सेटिंग मध्ये इयरबुक संपवा, अजिबात नाही. मी असं म्हणेन की एका महिन्यामध्ये एक रिडिंग म्हणजे पहिलं वाचन आणि 2 रिव्हिजन झाले पाहिजेत प्रत्येक परिक्रमाच्या. माझे परिक्रमा तुम्हाला कदाचित दिसतील न दिसतील माहित नाही, पण बऱ्याच जणांना माहिती आहे की मी म्हणजे माझा अट्टाहास हा असतो की रिव्हिजन वरती मी खूप भर देतो. समजा जानेवारी 2019 ची माझी परिक्रमा असेल ना, तर जानेवारी 2019च्या परिक्रमाच्या परीक्षेच्या आधी माझ्या 10 रिव्हिजन झाल्या पाहिजे, 10. आणि मी हे नुसतं असं फेक बोलत नाहीये. माझ्या स्वतःच्या परिक्रमावरती मी वाचताना तारखा लिहितो. मी कधी वाचलं तर ते पहिल्या पेज मोकळं असतं ना तुमचं, तिथे लिहून ठेवा. आणि मी हे सांगितलं हा दिखाव्यासाठी करायचं नाही आपल्याला कुणाला. अभ्यासाचं कसं माहितीये का, तुम्ही स्वतः अभ्यास करता, मन लावून करता, बऱ्याच वेळेला तुम्हाला पोस्ट मिळत नाही, पण एक सॅटिस्फॅक्शन नावाची गोष्ट असते. मी 10 वेळा रिव्हिजन केलं एखाद्या विषयाची, मी परीक्षेला जाताना कॉन्फिडन्सनी जातो की यार येस मी 10 वेळा वाचले ह्या सगळ्या गोष्टी, 10 मधल्या मला 70% 80% नक्की आठवणार आहे. हा कॉन्फिडन्स तुम्हाला देत असतात गोष्टी. तर या सगळ्या संदर्भानं तुम्ही करू शकता. मी बऱ्याच वेळा सांगेल की त्या महिन्यात परिक्रमाचे 3 रिव्हिजन करा. त्यानंतर आपलं एक थिअरम आहे म्हणजे सायकोलॉजीच्या बाबतीमध्ये की कोणतीही गोष्ट, मी सगळ्या विषयांच्या बाबतीत बोलतोय फक्त चालू घडामोडी नाही, तर कोणतीही गोष्ट तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये रिवाइज केली का नाही, 24 तासाच्या आत, तर ती 50% लक्षात राहते तुमच्या. ती तुम्ही 2-4 दिवसांनी केली तर ती तुमच्या 30% लक्षात राहते. आणि एका आठवड्याच्या नंतर तुम्ही रिव्हिजन केली कोणत्या गोष्टीची, तर ती तुमच्या 5% सुद्धा लक्षात राहत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा तुमच्याकडे. तुम्ही कुठलाही राज्यपाल हा टॉपिक वाचायला घ्या नवीन माणसाने, नवीन अभ्यास करणाऱ्यांनी, आणि 7 दिवसांनी राज्यपाल आठवायला लावा. नाही आठवत 5%, राज्यपालच एवढं आठवतं, बाकी आठवत नाही गोष्टी. आणि हा प्रयोग करा, हा सक्सेसफुल आहे. मोठ्या मोठ्या सायंटिस्टनं हे सगळे थिअरीज वगैरे मांडलेल्या आहेत, त्या उगीच नाहीत मांडलेल्या, तर हे अभ्यास करून मांडले गेलेले आहेत. तर आपण रिस्क कशाला घ्यायची, बरोबर. तर मग हे करंट अफेअर्सचा तुम्ही असा अभ्यास करावा अशी माझी अपेक्षा आहे वैयक्तिक. तर ह्या संदर्भाने आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर त्या तुम्ही सगळ्या गोष्टी करा. आता मी काय आपल्याला जानेवारी 2019 ते आतापर्यंतच्या गोष्टी बोलेल. तर तुम्ही महत्वाचे वाटतील ते टॉपिक लिहून घेऊ शकता. त्या संदर्भाने आपण करूयात. आपण ज्या संदर्भानं ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ना, त्या संदर्भानेच या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता येऊ शकतो आपल्याला.
तर मग आता राजकीय घडामोडी काय महत्वाच्या असतील? तर एक प्रश्न आहे, हा सर बोला ना. न्यू कमर साठी करंट अफेअर्स करताना स्टार्टिंग कुठून करावी? हा सर. न्यू कमर साठी करंट येस अफेअर्स असताना स्टार्टिंग कुठून करावी? तुम्ही जर आज एमपीएससीचा अभ्यास स्टार्ट करणार असाल तर आजपासून करावी असं मी सांगेन. गमतीचा भाग सोडून द्या. तर मग समजा तुम्हाला आता 3 महिने आहेत, जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करणार असाल आजपासून समजा, आणि तुमच्या हातामध्ये 110 वगैरे दिवस आहेत, समजा 100 दिवस आहेत असं आपण गृहीत धरू, बरोबर. तर मग या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, तर इयर बुक आहेत आपल्याकडे अवेलेबल, की ज्यांनी परिक्रमा वैयक्तिक करण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्टली इयर बुक मध्ये कंपाईल करून डाटा दिलेला आहे. तर ते इयर बुक तुम्ही वाचू शकता. समजा एखादं इयर बुक आहे आणि ते 250 पानाचं इयर बुक मला संपवायचं आहे, तर रोज 10 पानं केली ना तर मग तुम्हाला 25 दिवस लागतात पहिली रिडिंग करण्यासाठी, बरोबर. तर मग 25 दिवसामध्ये पहिली रिडिंग करा आणि नंतरच्या 25 दिवसामध्ये एक एक रिव्हिजन करत राहा त्याची. अशा 4 रिव्हिजन होतात तुमच्या. आजपासून जरी अभ्यास सुरू केला तुम्ही करंटचा, बरोबर. आपल्या एक म्हण आहे बघा, देर आहे दुरुस्त आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अभी. सुरू करा, आजपासून सुरू करा या सगळ्या गोष्टी, काय हरकत नाही तुम्हाला. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. न्यू कमर्सनी आत्ताच्या तर गोष्टी आहेतच, आणि तुम्हाला जुने जर मटेरियल अवेलेबल झाले तर ते वाचा. परिक्रमा वाचायला फारसा वेळ लागत नाही. एखादा अगदीच न्यू कमर असेल तर 5 तास लागतील परिक्रमा वाचायला. एकदा एका सिटिंग मध्ये नका वाचू, अवघड जात असेल तर रोज 1-1 तास घ्या, बरोबर ना. तर तसं करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अजून काय प्रश्न असतील सर? ओके तर फेसबुकवरून काही प्रश्न आहेत. फेसबुकवरून हा सर, घ्या ना सर, घ्या, प्रश्न सांगा. प्रश्न असा आहे, सर कंबाईन साठी जानेवारी 2019 करंट करायचं की ऑगस्ट 2019? नाही नाही, मी आत्ताच सांगितलं, जानेवारी 2019 पूर्ण आपल्याला 1.5 वर्षांच्या पूर्वीचं करंट करायचं आहे. येस. 1.5 वर्षापासूनचं करंट आहे. तुम्ही ऑगस्ट मधून घ्याल तर तुम्हाला मटेरियल अवेलेबल होईल जुलै 2019चं. अरे कमीत कमी हे लक्षात घ्या, आपली गेल्या वर्षीची प्रिलिम्स ही फेब्रुवारी 2019ला झालेली आहे. त्याच्या आधीच्या गोष्टी आयोगाने विचारल्यात, म्हणजे मार्च 2019 पर्यंत, म्हणजे मी तर म्हणजे फेब्रुवारी 2019 पासूनचे प्रश्न आयोगाने विचारलेले नाहीत. आयोगाला फ्री हँड आहे प्रश्न विचारायला, बरोबर. तर ऍटलिस्ट तिथपासूनची रिस्क आपण नाही घेतली पाहिजे ना, आपण तिथपासूनच्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करा, दुर्लक्ष करू नका. येस सर. अजून? ओके, नाही काय सर? येस सर. ओके, तर आपण काय महत्वाचे टॉपिक्स बघूयात आता. तर पहिल्यांदा आपण राजकीय घडामोडी बघूया. तुम्ही एक फक्त नोट डाऊन करून घ्या पटापट, फार डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करताना वाचणारच आहात त्या गोष्टी. तर एक महत्वाचा टॉपिक असा असू शकतो पॉलिटीच्या संदर्भात आणि करंटच्या संदर्भात. तर काही राज्यांच्या निवडणुका झाल्यात गेल्या वर्षामध्ये, तर तो तुमच्यासाठी महत्वाचा टॉपिक असेल पॉलिटी आणि करंटच्या दृष्टीनं, बरोबर. त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली आपल्या देशामध्ये, तर ते महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्या विधानसभेची निवडणूक झाली महाराष्ट्राच्या, आपल्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. त्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम आला आपल्याकडे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बरं, आपल्याकडे राज्य किती आणि केंद्रशासित प्रदेश किती असा नेहमी प्रश्न विचारला जातो. एक तर लडाख आणि जम्मू काश्मीर झालंच, पण बऱ्याच जणांनी वाचलं असेल आता की तुमचा दमन दीव आणि दादरा नगर हवेली याचं एकत्रीकरण केलं गेलं. तर मी तर म्हणेल आयोग इतक्या सोप्यापर्यंत सुद्धा प्रश्न विचारू शकतो की भारतामध्ये सध्या आजच्या घडीला किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आदेश अस्तित्वात आहेत, बरोबर आहे ना. हा प्रश्न होऊ शकतो. आपण म्हणजे दुर्लक्ष करतो काही गोष्टींकडे, तर ह्या गोष्टी करा. त्यानंतर थोडासा निकालांच्या बाबतीमध्ये ऐतिहासिक बघायला गेलं तर अयोध्या खटल्याचा निकाल आपल्याकडे लागलाय, बरोबर. मग अयोध्या खटल्यावरती असा प्रश्न विचारणार नाहीत आध्यात्मिक वगैरे हिंदू मुस्लिमच्या संदर्भानं. प्रश्न विचारतील की अयोध्या खटल्याच्या आधी न्यायालयानं किंवा सरकारनं समिती गटक केली होती 3 लोकांची, तर त्याच्यामध्ये कोण कोण होते, रविशंकर, श्रीराम पांचू वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपल्याकडे हायकोर्ट्स आहेत, बरोबर. एक नवीन हायकोर्ट अस्तित्वात आलं 25वं आपल्याकडं तेलंगणाला, तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता, बरोबर. तर मग इकडं नाही विचारलं तर पॉलिटीमध्ये विचारणार की भारतात सध्या किती उच्च न्यायालय अस्तित्वात आहेत, बरोबर. उच्च न्यायालयाच्या संदर्भानं त्यातले डीप मध्ये पॉलिटीचे प्रश्न विचारू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी. आणि काही घटना दुरुस्त्या झाल्यात गेल्या 2-3 वर्षामध्ये, बरोबर. 100च्या पुढच्या घटना दुरुस्त्या, त्याचं घटना दुरुस्ती विधेयक आणि ती कशासाठी केली हे पाठच करा. मी तर म्हणेल हे पाठच करा.
आयदर पॉलिटीमध्ये जोड्या लावायला विचारतील किंवा याच्यामध्ये जोड्या लावायला विचारतील. तर आपण दोन्ही गोष्टी कव्हर करतोय सध्या, की तुमचं चालू घडामोडी आणि करंटच्या म्हणजे जीएसच्या संदर्भातल्या चालू घडामोडी. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघता येऊ शकतात. त्यानंतर मग आपण बघूयात की वैज्ञानिक घडामोडी, थोड्या पर्यावरणीय घडामोडी वगैरे, आरोग्यविषयक घडामोडी. तर त्या संदर्भात आपल्यासाठी महत्वाचं आहे की हे सगळे उपग्रह जे लॉन्च झालेत, मी पहिल्यांदा प्रेफरन्स देईल चांद्रयान 2 ला. बरं, आयोगाचं असं म्हणणं असेल की ह्या खूप फोकस मधल्या गोष्टीवरती प्रश्न विचारायचे नाहीत. तर गेल्या काही काळामध्ये भारतानं PSLV जे पॉलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे आपलं उपग्रहांसाठी, त्याचं 50वं उड्डाण केलं. तर ते 50वं उड्डाण कुठल्या उपग्रहाचं केलं, कुठला उपग्रह सोडला, तर ते महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कोणत्या कारणासाठी सोडला, जोड्या लावाला, कोणत्या ठिकाणावर सोडला. APJ अब्दुल कलाम व्हीलर बेटाचा प्रश्न आला होता गेल्या वर्षी, तर ते महत्वाचं आहे. तर त्या संदर्भात लक्षात ठेवा. राफेल विमान आपल्याकडे आहे, राफेल विमान आपल्याकडे आहे. तर मग राफेल आलं, मग चिनूक हेलिकॉप्टर आलं आपल्याकडे, अपाचे हेलिकॉप्टर आलं. हे तिन्ही पण खूप महत्वाचे आहेत. त्याचे फीचर्स लक्षात ठेवा, कारण 2017च्या STI ला प्रश्न आला होता तेजस विमानावरती, आणि तो रिपीट पण झाला. आणि तेजसचं नाव कुणी दिलं, त्याचं पहिलं उड्डाण काय, कुणाला रिप्लेस केलं, असे प्रश्न आले ना, तर राफेल, चिनूक आणि अपाचे ह्या तिन्ही गोष्टींचं महत्वाचं लक्षात घ्या. ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असू शकतील. मला इथे एक प्रश्न आला की देशाचं नाव इंडिया की भारत, या याचिकेबाबत सांगा ना जी. आपण बोलूयात, शेवटी बोलूयात, मला आठवण कराल ह्या. आपण थोडस ह्या गोष्टी कव्हर करूयात. त्यानंतर हे COP25 झाली आपली पर्यावरणाच्या संदर्भात, हवामान बदल विषय परिषद जागतिक. आणि ती महत्वाची का, तर ती होणार होती चिलीमध्ये आणि झाली दुसऱ्या ठिकाणी. बरोबर, तिथं आंदोलन चालली होती, मेट्रोची दरवाढ केली म्हणून. तर इथपासूनच तो खूप बर्निंग इश्यू आहे. पुन्हा ती ग्रेटा थर्मन, जी की सगळ्यात तरुण कार्यकर्ते आहे, टाइम्सच्या यादीमध्ये ती गेली वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टी आहेत. तर हे सगळ्या गोष्टी. जॉर्ज फ्लॉइड वरती प्रश्न कदाचित विचारणार नाही. हे बघा, आयोग हे तुम्हाला अधिकारी घडवताना अधिकारी हे न्यूट्रल असले पाहिजेत आयोगाचं, असं नेहमी. हा, जॉर्ज फ्लॉइड वरती तुम्हाला इंटरव्ह्यूला 100% प्रश्न विचारणार त्या संदर्भातला, डायरेक्टली त्याच्यावरती नाही. पण असे जे आहेत वंशात्मक, जातीवादात्मक किंवा धर्मात्मक प्रश्न, हे आयोग विचारत नाही कधीच. या गोष्टींमध्ये आयोग पडत नाही. तर त्या संदर्भात प्रश्न कदाचित नाही विचारला जाणार. हा, तर कोणत्या देशामध्ये घडलं वगैरे तेवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर काही पाणबुड्यांचं अनावरण झालं आपल्याकडं, ते कलावरी, खांदेरी, तुम्ही पाठ केलं असेल बघा. तर ते स्कॉर्पिओन पाणबुडी वगैरे कुठल्या देशांचा सहभाग होता, फ्रान्सवरती प्रश्न आला होता. तर ते एक तुम्ही थोडंसं करून ठेवा. नवीन आगगाड्या काय सुरू झाल्या आपल्याकडे, रेल्वेज, वंदे भारत वगैरे, तेजस वगैरे वगैरे, त्या लक्षात ठेवा थोड्याशा. त्यानंतर तुमच्यासाठी महत्वाचं आहे चांद्रयान 2, मी तुम्हाला सांगितलं आताच. त्यानंतर आहे की हे तुमचं इलॉन मस्कनं फाल्कन हेवीचं प्रक्षेपण केलं जस्ट रिसेंट, तर ते आपल्यासाठी फार महत्वाचं असू शकतं, त्याच्यावरती प्रश्न आहे. त्यानंतर मायक्रोसॅट आणि कलामसॅट नावाच्या उपग्रहांचं, जो की सूक्ष्म उपग्रह आहे, तुमचा रिमोट सेन्सिंग नावाचा टॉपिक आहे 2.6 GS1च्या पेपरमध्ये, तर ते महत्वाचं आहे. त्या संदर्भाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. येस, हा, नवीन रेल्वे इंजिन्स, बरोबर, कोणतं वेगवान आहे, किती वेग आहे वगैरे वगैरे, हे पाठ करा आणि तुम्हाला संदर्भ ग्रंथांमध्ये ते सापडतील सगळ्या गोष्टी. बरोबर, ते महत्वाचं आहे. मिशन शक्ती आपला, आपण उपग्रह भेदक चाचणी निर्माण केली बघा, उपग्रह डायरेक्ट भेदले आकाशातले, तर ते लक्षात ठेवा. ते कोणतं, आपण कितवा देश आहे, 4था देश आहे भारत वगैरे, ह्या मायन्यूट गोष्टी आहेत. तर विकसित करणारा 4था आहे की चाचणी घेणारा 4था, इथपर्यंत मायन्यूट डिटेल आहेत. भारतरत्न बद्दल ना, भारतरत्न आता या संदर्भात करंट इश्यूज तर नाही आहेत, पण भारतरत्न जर प्रश्न विचारायचं म्हटला ना, तर कुणाला मिळाला हे विचारणार नाहीत. एक प्रश्न म्हणजे मी फॉर्म केलाय माझ्या प्रेडिक्शन मध्ये, जेव्हा केव्हा नेक्स्ट भारतरत्न जाहीर करतील आता, बरोबर, किंवा हा रिसेंट सुद्धा आता आहे समजा, त्याच्यावरती प्रश्न आला नाही, प्रणव मुखर्जी यांची गोष्ट, तर महाराष्ट्रातल्या किती लोकांना भारतरत्न मिळाला याच्यावरती अजून प्रश्न आला नाही. बरोबर, 8 व्यक्ती आहेत, पाठ करून ठेवा. 8 व्यक्ती आहेत, पाठ करून ठेवा. तर अशा प्रकारचे प्रश्न, कधी सुरुवात झाली, कधी गॅप पडला, कोणत्या सरकारच्या काळामध्ये गॅप पडला, कोणत्या परकीय व्यक्तींना दिला, तर ह्या संदर्भात थोडे आउटसाइडच्या स्ट्रीमचे प्रश्न आहेत ना, त्याच्यावरती थोडस हे करा. त्यानंतर थोड्या भौगोलिक गणना असतील तर मी सजेस्ट करेल सगळ्यांनाच कंबाईन साठी खास करून, की जी आपली पशुधन गणना झाली 20वी, संयुक्त पूर्व परीक्षेला कृषी आणि पशुपालन या संदर्भातनं 2 ते 3 प्रश्न कायम येतात. तर त्या संदर्भातनं पशुधन गणनेवरती प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे.
व्याघ्रगणनेवरती राज्यसेवा आणि संयुक्त अशा दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, कारण आपण जगातली सर्वात जास्त वाघांची संख्या असणारा देश आहे आपण, बरोबर. आणि आपल्याकडे वाघांची संख्या 2967 झाली, कितीने वाढली, कोणत्या राज्यामध्ये वाढली, महाराष्ट्र 4थ्या क्रमांकाला आला, वगैरे वगैरे मायन्यूट गोष्टी त्या थोड्याशा करून ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र जल आराखडा धोरण, जलनीती वगैरे आपण सुरू केली, तर ते येस येस ऍब्सोल्युटली. इस्रोवरती एक प्रश्न हमखास असतो, आणि तुम्ही चांगला टॉपिक सांगितला की इस्रोला 50 वर्ष झाले, मी विसरलो तो, तर त्या संदर्भाने प्रश्न आहे. डायरेक्टली बघा ना तुम्ही, 2014च्या पेपरमध्ये इस्रोचा लॉंग फॉर्म विचारला होता तुम्हाला, आणि बऱ्याच जणांना तो आला नव्हता. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पाठ केलं पाहिजे आपल्याला. इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण, स्थापना कधी झाली, तारीख काय, अध्यक्ष आत्ताचे कोण आहेत, वगैरे वगैरे, इस्रोचे सेंटर्स कुठं कुठं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. मिशन मंगल पिक्चर बघा एकदा, मी सांगेल आज रिफ्रेश म्हणून सगळ्यांनी अभ्यास सुरू करण्याच्या आधी. इस्रोचे सगळे इश्यूज तुम्हाला सॉल्व्ह होऊन जातील, आणि ते केलं पाहिजे. हसत खेळत अध्ययन नावाची एक नवीन कन्सेप्ट आली अभ्यासामध्ये आपल्याकडे, बरोबर ना. लेकरांना अभ्यासाचा ताण सहन होत नाही, दप्तराचं ओझं असतं. तर मी तर म्हणेल एमपीएससीचा अभ्यास जर तुम्ही शाळेसारखा केला ना, तर यशस्वी नक्की व्हाल तुम्ही, नक्की नक्की. शाहीनबाग नाही, शाहीनबाग हे असे इश्यूज वरती कदाचित, म्हणजे मला नाही वाटत की आयोग प्रश्नांचा ट्रेंड असू शकतो. त्यानंतर हा एक महत्वाचा की तुम्हाला राज्यसेवेमध्ये भूगोलाच्या संदर्भातनं हे जे चक्रीवादळ वगैरे सायक्लॉन्स वरती प्रश्न आहे. निसर्ग आपल्याकडे आत्ताच आलं, तर कोणत्या देशानं कुठल्या याचं नाव दिलं होतं, म्हणजे निसर्ग नाव भारतानं दिलतं का, त्याच्या आधी भारतानं कुठलं नाव दिलतं, बांगलादेशनं कोणतं नाव दिलतं, ती सिस्टीम कशी आहे, चक्रीवादळ कशी तयार होतात, हे भूगोल आणि या संदर्भातला प्रश्न आपल्याकडं तयार होऊ शकतो, बरोबर. मेट्रो पुण्यातली मेट्रो फोकसला आहे, नागपूरची मेट्रो सुरू झाली, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, बरोबर. आणि हा सगळ्यात महत्वाचं रामसार साईट पर्यावरणाच्या संदर्भातलं. रामसार 2 फेब्रुवारी पाणथळ दिवस, जागा दिवस. तर रिसेंटली आपल्याकडल्या 10 गोष्टी ऍड झाल्या, बरोबर. तर त्या संदर्भात, आणि महाराष्ट्रामध्ये नांदूर मधमेश्वर ऍड झालं. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे खूप हाय लेवलला प्रेडिक्शन आहे या वर्षीचं. एकतर पर्यावरणामध्ये विचारतील किंवा करंटमध्ये विचारतील की तुमच्या रामसार साइट्स वरती 100% प्रश्न यावरती कुठेतरी पडू शकतो. तर ते एक लक्षात ठेवा थोड्याशा. आपण शैक्षणिक सांस्कृतिक घडामोडी बघायला झाला तर गांधीजींची 150वी जयंती आपण साजरी केली 2 ऑक्टोबर 2019ला. तर गांधीजी तुमच्यासाठी इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे असतील यावर्षी. मला वाटतं एक काहीतरी ऑक्टोबर की नोव्हेंबरचं परिक्रमा आहे, त्याच्यामध्ये शेवटच्या 4 पानांमध्ये गांधीजींचा जीवनक्रम दिलाय आणि खूप छान मायन्यूट गोष्टी कव्हर केल्या. तर ते वाचा, परिक्रमा वाचताना स्टार्ट टू एंड वाचत जावा जरासा, कारण शेवट एक कथा दिलेली असते त्यांनी, खूप इन्स्पायरिंग असते. अधिकाऱ्याचं मनोगत वाचा, इन्स्पायर होऊन जातं, आणि ते शेवटचं जे आहे तुमचं महत्वाच्या घडामोडी योजना वगैरे, तर ते वाचत जावा जरासं. तर गांधीजी महत्वाचे असू शकतात. त्यानंतर पॉस्को कायदा आपल्याकडे आहे, जो बाल हक्क संरक्षण वगैरे, तर त्या संदर्भातनं त्याची दुरुस्ती झाली, तर ते महत्वाचं आहे. नवीन शैक्षणिक धोरण आलंय आपल्याकडं, ते तुमच्यासाठी महत्वाचं असू शकतं, बरोबर. काल परवाच बघा तुमचे युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर झाल्या, बरोबर. IISc बँगलोर, JNU युनिव्हर्सिटी, तर तो महत्वाचा प्रश्न असू शकतो, बरोबर. तर ते लक्षात ठेवा. टाइम्स हायर एज्युकेशन इंडेक्स वगैरे वगैरे, हे थोड्याशा सगळ्या ज्या आहेत तुमच्या याद्या लिस्ट वगैरे आहेत, तर त्या थोडं लक्षात ठेवा. आर्थिक घडामोडींमध्ये मी सांगेल की खनिज आपल्यासाठी संयुक्त पूर्वला खूप महत्वाचा टॉपिक आहे. राज्यसेवेला याच्यावरती जास्त येत नाहीत. तर पोलादामध्ये भारताचा नंबर आता वाढलाय, 2ऱ्या नंबरला आपण आलो. सोन्याच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, तर त्या गोष्टी आहेत. त्यानंतर कर्जमाफी आपल्याला महत्वाची आहे. भारताची अर्थव्यवस्था वाढते की ढासळते, त्यातला सुवर्णमध्ये काय, RBIचं गव्हर्नर, उपगव्हर्नर, ते महत्वाचं आहे. खनिज धोरण आलं आपल्याकडे नवीन, ते महत्वाचं आहे. त्यानंतर काही याद्या आहेत बघा, फोर्ब्स मासिकाच्या याद्या असतात, टाइम्स मासिकाच्या असतात, बरोबर. तर ते टाइम्स पर्सन ऑफ द इयर कुणाला मिळाला, ग्रेटा थनबर्ग वगैरे, हे लक्षात ठेवा थोडंसं, कारण हे महत्वाचं आहे. त्यानंतर मी सांगेल की काही धार्मिक घडामोडी घडल्या किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला आपण गेलो की करतारपूर कॉरिडॉर आहे ना, जो की करतारपूर नावाचं ठिकाण आहे पाकिस्तानमध्ये, भारतातून 4.5 किलोमीटर आतमध्ये. तर तिथं गुरु गोविंद सिंहाच्या समाधी स्थळाचं दर्शन घेण्यासाठी भारतीयांना विदाऊट विजा परवानगी दिली होती पाकिस्ताननं, तर ते महत्वाचं आहे. ते कधी सुरू झालं, मनमोहन सिंग गेले होते त्याच्या पहिल्या व्हिजिटर्सच्या यादीमध्ये, तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर हवामान कृती बदल परिषद, ते मी सांगितलं तुम्हाला, ते महत्वाचं आहे. आणि हा दुसरं एक थोडं प्रिडिक्शन आहे माझं,
की बऱ्याच देशांच्या राजधान्या चेंज झाल्यात. बऱ्याच देशांच्या राजधान्या म्हणजे 4 तरी आहेत. आपल्याला मॅच द पेअरचा क्वेश्चन फॉर्म करायचा असेल ना, तर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला जगाचा भूगोल नावाचा एक टॉपिक आहे 3-4 प्रश्नांसाठी. 8-10 मार्कांना येतो तो टॉपिक. एक तर तिथं तरी विचारतील किंवा करंट मध्ये विचारतील की हे बऱ्याच देशांच्या राजधान्या आणि देश यांच्या जोड्या लावा, किंवा नवीन राष्ट्राध्यक्ष आणि देश नियुक्त झालेले, बरोबर ना. तुम्ही इस्रायलचे बघाल वगैरे वगैरे, तर हे ब्रिटनचे नवीन झाले, तर हे थोडेसे तुम्ही बघितल्या पाहिजेत ह्या 2 गोष्टी. हे माझं प्रेडिक्शन असेल या वर्षीचं थोडंसं, की येऊ शकतो कदाचित हा प्रश्न. त्यानंतर नवीन परिषदा झाल्या, शांघाय कोऑपरेटिव्ह काउन्सिल वगैरे वगैरे. जागतिक उद्योजकता परीक्षा झाली, मॅग्नेटिक महाराष्ट्र कालच झालं, मुख्यमंत्र्यांनी घेतली परिषद, तर ते महत्वाचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय, त्याच्या संदर्भातले न्यायालयाच्या संदर्भानं प्रश्न विचारले जातात, तर ते आहे. हो, हे एक महत्वाचं आहे. युनोच्या सुरक्षा परिषदेवरती कदाचित पूर्व परीक्षेला प्रश्न विचारण्याची शक्यता थोडी कमी आहे, पण ते करून ठेवा. पण भारताला सुरक्षा परिषदेमध्ये स्थान पाहिजे, तर मुख्य परीक्षेला जो आंतरराष्ट्रीय संघटना विषय आहे त्याच्यामध्ये हा विषय यावर्षी खूप बर्निंग टॉपिक असेल. हे इकॉनॉमिक्सला GS4 मध्ये तुम्हाला 100% विचारला जाऊ शकतील. ओके, थोडस स्लो घेतो, काय हरकत नाही. काय राहिलं असेल तर विचारा मला, मी सांगेन, परत रिपीट करेल. फार आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे, हा आपला मूळचा उद्देश आहे. तर मी हे सांगेल की मी सांगत होतो की आंतरराष्ट्रीय संघटना तुमच्या HRD मध्ये पण तो टॉपिक आहे GS4 ला, तर तिथं या गोष्टी थोड्याशा महत्वाच्या असू शकतात. त्यानंतर असा प्रश्न आहे की रशियाच्या परेडमध्ये आपले 3 दल सहभागी होणार आहेत, त्याबद्दल काही क्वेश्चन. यस, तुमचा संरक्षण अंतराळ या संदर्भातला प्रश्न येणार, या संदर्भातला प्रश्न येऊ शकतो, ते करून ठेवा. त्यानंतर मी सांगेन की तुमच्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्याचे स्थापना वर्ष, म्हणजे समजा तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा प्रश्न विचारायचा आहे ना, तर तो डायरेक्ट त्याच्यावरती नाहीत विचारणार, तुम्हाला प्रश्न विचारणार त्याची स्थापना कुठे आहे, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे वगैरे वगैरे. तर हे थोडस लक्षात असू द्या. नवीन निर्देशांक येत आहेत काय, त्याच्यावरती प्रश्न असतील. येस येस, हे बुकच्या संदर्भात मी बोलणार आहे. बरं, बोलतो आता, विषय निघालाय. तर प्रश्न असा आहे की सर, नवीन बुक्स प्रकाशित होतात आणि त्यातील कोणत्या लेखकांनी लिहिलेले बुक्स वरती एक्झाम मध्ये प्रश्न आहेत. लेखकांच्या बुक्स वरती आयोग प्रश्न विचारत नाही, आयोग सिलेबस वरती प्रश्न विचारत. त्यामुळे या बुक मधनं हा प्रश्न पडलाय हे डोक्यातून थोडीशी गोष्ट काढून टाका. बरोबर, मी नेहमी सांगेन की आयोग हे तुमच्या बुक्स समोर धरत नाही होतोय, परिक्रमामधनं आयोग पेपर काढत नाही तुमचा. आयोग हा चालू घडामोडीच्या संदर्भातनं पेपर काढतं. आयोगाचे पेपर सेटर असतात वेगवेगळे. समजा करंट अफेअर्सचे क्वेश्चन डिझाईन करायचे तर 3-4 जणांना सांगितलं जातं, म्हणजे समजा पडळकर सर, विक्रम सर, मी असेल, आमच्या 3-4 जणांना सांगतात, ते त्यांच्याकडनं क्वेश्चन्स घेतात आणि रॅन्डमली कुणाचे पण क्वेश्चन सिलेक्ट केले जातात. बरं, मग ज्यांना प्रश्न काढले त्यानं परिक्रम वाचले हे कशावरनं, अभिनव वाचले कशावरनं, अजिबात नाही. तर थोडा बेसलाईन तयार ठेवा. म्हणजे मी जर म्हणत असेल की चांद्रयान-2, तर चांद्रयान-2 साठी परिक्रमा बेसलाईन ठेवा आणि आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या ट्रेंडसाठी त्याच्यामध्ये ऍडिशन करा. बरोबर, तर मग असं असेल तर मग सगळे पास झाले असते ना. जर पुस्तकांवरती प्रश्न आले असते आयोगाचे तर सगळेच पास झाले असते. तर असं नाही येते. तर प्रश्न असा येतो की तुमचा बेस तयार पाहिजे. म्हणजे कशाचाही अभ्यास करा तुम्ही. पॉलिटीचे प्रश्न लक्ष्मीकांत मधनं येतात का, तर काय माहितीये की लक्ष्मीकांतने बऱ्याचपैकी कव्हर केले, तर त्याच्यामुळे प्रश्न कदाचित आलेले वाटू शकतील. पण आयोगाचे प्रश्न हे सिलेबस वरती असतात. राज्यपाल या घटकावरती प्रश्न विचारायचे तर घटना लिहिली आहे ना, घटनेमध्ये दिले ते बदलणार थोडीच आहे अमेंडमेंट केल्याशिवाय. म्हणून मग पॉलिटीचे प्रश्न एखाद्या पुस्तकातून आलेले वाटतात. पण करंट सारखे प्रश्न हे कोणत्याही म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या पुस्तकमध्ये त्या वर्षी थोडस त्या लेखकानं चांगलं संशोधन करून वगैरे मायन्यूट लेवलच्या गोष्टी लिहिलेल्या असतील आणि त्याच्यावरती पडलेले प्रश्न असतील तुमच्याकडं, तर ट्रेंड असतो आपला मॉब एमपीएससीचा आणि हे होतं सर्रास. मी कोणावरती टीकात्मक वगैरे बोलत नाही, पण ह्या रिअलिटीच्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत. तर मग आपण ट्रेंड जातो की समजा XYZ पुस्तकांमधनं प्रश्न आले, मीच माझं समजा माझ्या पुस्तकातून प्रश्न आले, नाहीये माझं पुस्तक पण मी घेतो उदाहरणादाखल, तर मग त्यातनं प्रश्न आले तर बाबा प्रेमराज सरांच्या पुस्तकातनं करायचं, असा ट्रेंड असतो. मी सांगेन करू नका, मी पुन्हा पुन्हा सांगेन करू नका. हा, तुमच्यासाठी एक चांगलं पुस्तक मी सजेस्ट करतो, कारण प्रश्नातनं अभ्यास खूप चांगला होतो. तर मग प्रतीक भाड सर जे आहे रयत अकॅडमीचं प्रवीण सोरमले प्रकाशनाचं एक पुस्तक आलंय, ते चालू घडामोडीचा टॉपिक नाहीये कव्हर त्यात, तर त्या सरांनी तुमच्यासाठी
जानेवारी 2019 पासून ते मार्च 2019 पर्यंत परिक्रमाच्या संदर्भातनं किंवा करंटच्या संदर्भातनं प्रत्येक महिन्याचे 100 प्रश्न काढून दिलेत तुम्हाला. प्रवीण चोरमले पब्लिकेशन्स आहे. तर मी काय कुणाचं हे करत नाहीये, पण अभ्यासात्मक प्रश्नांच्या दृष्टीने तुमचा अभ्यास झाला पाहिजे. मी स्वतः वैयक्तिक ते सोडवलंय, माझा अनुभव चांगला, म्हणून तुम्हाला सजेस्ट करतो मी की त्या पुस्तकाचा तुम्ही नक्की आधार घ्या. कदाचित ते आता येणाऱ्या काळामध्ये बाजारात उपलब्ध होईल, अजून उपलब्ध नाहीये, तर त्या संदर्भाने अभ्यास करू शकता. क्वेश्चन सोडवा जास्तीत जास्त. जेवढे प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवताल तेवढा तुमचा बेस क्लिअर होईल. हडप्पा मधील ना, तर काय झालं माहितीये का, डेक्कन कॉलेजचे प्रोफेसर होते प्रोफेसर वसंत साठे. त्यांनी राखीगडी जे हरियाणामध्ये एक ठिकाण आहे, तिथं हडप्पा संस्कृतीच्या संदर्भानं संशोधन केलं आणि त्यांना काही नवीन मुद्दे आढळले. तर मग हडप्पा हा प्राचीन इतिहासाचा भाग आहे आणि जो की आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला महत्वाचा टॉपिक आहे, बरोबर. तर मग त्या संदर्भानं तिकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो, असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्यानंतर आपण बोलत होतो महत्वाचे टॉपिक्स. तर एक लक्षात घ्या, व्यक्तिविशेषवरती खूप प्रश्न विचारतात, तो टॉपिक आपला राहिला. तर मी सांगेन की नवीन सरन्यायाधीश आपले नियुक्त झालेत, बरोबर. नवीन आपले सेना अध्यक्ष नियुक्त झालेत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त झालेत. ग्रेटा थनबर्ग फेमस मध्ये आहे तुमच्या. आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नियुक्त झालेत नवीन. भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल नियुक्त झालेत. बऱ्याच राज्यांचे मुख्यमंत्री नियुक्त झालेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिवांच्या संदर्भातला वाद आता चालू आहे किंवा ते चर्चेमध्ये आहेत. अजय मेहता मी सांगितलं तेच. बीसीसीआयच्या अध्यक्षाची निवड झाली सौरव गांगुली. तर क्रीडामध्ये ना सौरव गांगुली प्रिडिक्शन असू शकतं, रोहित शर्मा किंवा सौरभ गांगुली किंवा बीसीसीआय वरती प्रश्न येऊ शकतो, कारण ते करंट आहे थोडंसं. युवराज सिंगने निवृत्ती घेतली, कोणत्या इरफान पठाणने निवृत्ती घेतली, ते फोकसमध्ये असू शकतं थोडंसं. मेरी कोम, पॉली नावाची उपाधी दिली ना मेरी कोम यांना, तर ते महत्वाचं आहे. पीव्ही सिंधू महत्वाचे आहेत, जागतिक बॅडमिंटनशिप जिंकली त्यांनी आणि ते पहिली आहेत आपल्याकडल्या, ते आहे. हिमा दास आहे, बरोबर. ही चर्चेतली व्यक्तिमत्व आहे थोडीशी. बरं हे त्यानंतर श्रीराम लागू आहेत, त्यांचं निधन झालं. खूप मोठे कलाकार आहेत ते महाराष्ट्रातल्या मातीतले, बरोबर. तर श्रीराम लागूंवरती मी सांगेन की हे प्रेडिक्शन राहील व्यक्तिविशेष मधलं आपलं, की श्रीराम लागूंवरती कदाचित प्रश्न येऊ शकतो. टी.एन. सेशन वारले आपले माजी मुख्य निवडणूक आयुक्त. टी.एन. सेशन सरांवरती याच्या आधीच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आलाय. तर मग हे खूप महत्वाचं असेल आपल्या टी.एन. सेशन सर, कारण त्या माणसानं खूप चांगलं काम केलेलं आहे भारतीय निवडणूक पद्धतीच्या संदर्भातलं. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेला माणूस आहे, राष्ट्रपदाच्या निवडणुकीला उभा राहिलेला माणूस आहे, माजी खासदार आहे. तर मग महत्वाचे असतील टी.एन. सेशन प्रेडिक्शन. सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि आपले गोव्याचे माजी मुख्यमंत्री काय नाव त्यांचं, संरक्षण मंत्री होते, तर त्या संदर्भानं प्रश्न येऊ शकतो आपल्याला. मनोहर पर्रिकर. तर ते 3 जण आहेत आणि त्या तिघांना रिसेंटमध्ये काय झालं की पद्म पुरस्कारांना सन्मानित केलं. तर या वर्षीचे पद्म पुरस्कार लक्षात ठेवा. बरं, पद्म पुरस्कार केले म्हणजे डायरेक्ट नाव पाठ करायची का, महत्वाचं आहे की महाराष्ट्रातल्या कुणाला मिळाला, पद्मविभूषण कुणाला मिळाला, 3-4 नावच असतात ते, आणि दुसरी गोष्ट परकीय लोकांना किती मिळाला आणि एकूण संख्या किती ते लक्षात ठेवा. मग मनोहर पर्रिकरांना पद्मभूषण आहे फक्त, आणि सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींना पद्मविभूषण आहे, मुरली मनोहर जोशींना पद्मविभूषण आहे. तर पद्मभूषण आणि विभूषण वचा फरक आहे फक्त, पण हा आपल्यासाठी 2 मार्काचा प्रश्न आहे, 2.66चा. तर याच्यामध्ये गफलत करायची नाही, गल्लत अजिबात. खूप मायन्यूट लेवलला जाऊन त्याचा अभ्यास करायचा आहे. काय अडचणी असतील तर वैयक्तिक विचारू शकता या संदर्भातल्या. गिरीश कर्नाड ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, नाटककार आहेत, अभिनेते आहेत, खूप मोठा माणूस आहे. तर गिरीश कर्नाडांची साहित्य संपदा हे प्रिडिक्शन असू शकतं या वर्षीचं. राम जेठमलानी खूप मोठा माणूस आहे, विधिज्ञ, बरोबर, कायदा मंत्री राहिलेत भारताचे माजी, ते महत्वाचे. जॉर्ज फर्नांडिस खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर खय्याम, ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता, ते महत्वाचे आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या असू शकतात. तर या संदर्भाने अभ्यास करा. आता रिसेंट मध्ये कोण कोण फोकसला आलं, उद्धव ठाकरे महत्वाचे आहेत, अजित पवार महत्वाचे आहेत, बरोबर. त्यानंतर तुम्ही सोनम वांगचुक महत्वाचे आहेत, व्हिडिओज मध्ये दिसतात सगळीकडे, तर ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. अमिताभ घोष महत्वाचे आहेत, हे नोबेल पुरस्कारामध्ये तो टॉपिक आहे, तो महत्वाचाच आहे, बरोबर. राहीबाई पोंपेरे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर पुरस्कारांच्या बाबतीमध्ये सगळे आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा विचार करायचा झाला तर नोबेल पुरस्कार आहे, ऑस्कर पुरस्कार आहे,
बरोबर. त्यानंतर गणिताच्या संदर्भातला आबेल पुरस्कार आहे, बरोबर. टाइम्स पर्सन ऑफ द इयर आहे, त्या गोष्टी आहेत. राष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, फिल्मफेअर अवॉर्ड असतात तुमचे, पर्यावरणाच्या संदर्भातले काही पुरस्कार असतात, नारी शक्ती पुरस्कार असतात. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही महत्वाच्या लक्षात ठेवू शकता. महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्र भूषण बाबा आढावांना द्यायची अशी चर्चा सुरू आहे आणि महाराष्ट्र भूषण वरती प्रश्न आला नाही अजून, मग तुम्ही लगेच आजपर्यंतचे महाराष्ट्र भूषणचे अवॉर्डीज कोण आहेत ते लिस्ट काढू शकता. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार असेल तुमचा, लता मंगेशकर पुरस्कार असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भानं थोडंसं बघून ठेवा. मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड गफलत होते नावं पाठ करण्यात, त्या करून ठेवा. भारताच्या कोणाकोणाला मिळालाय मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड किताब, तर ते थोडंसं लक्षात ठेवा. प्रमुख क्रीडा स्पर्धा लक्षात ठेवा. ऑलिम्पिक वरती तर प्रश्न आहेच, वर्ल्ड कप रिसेंट झाला त्याच्यावरचा प्रश्न आहे. भारताच्या संदर्भातलं विराट कोहली, रोहित शर्मा फोकसमध्ये आहेत जराशे, तर या संदर्भातनं थोडासा अभ्यास करा. ओके. त्यानंतर वेगवेगळे निर्देशांक आपल्याकडे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी. हा, भारत वर्सेस इंडिया, आपल्याला आता करंटला प्रश्न येणार नाही. आपल्या घटनेमध्ये काय लिहिलंय, घटनेमध्ये काय लिहिलंय आर्टिकल 1 मध्ये, इंडिया दॅट इज भारत, बरोबर. मगाशी प्राजक्ता मॅडमचा एक प्रश्न होता की सर भारत आणि इंडियाचं याचिका दाखल केली त्याबद्दल सांगा. घटनेमध्ये काय लिहिलंय आर्टिकल 1 मध्ये, इंडिया दॅट इज भारत. हे असंच राहील, हे माझं वैयक्तिक मत आहे आणि असंच राहिलं पाहिजे, बरोबर. ते भारत नाव असावं, इंडिया, अरे आपला देश आहे, ऍक्सेप्ट करा. देशाविषयी आपला अभिमान पाहिजे. इंडिया म्हणा किंवा भारत म्हणा, देश हा देश असतो आणि देशाविषयीचं प्रेम प्रत्येकाच्या मनात पाहिजे, बरोबर. तर त्या चर्चेमध्ये आपण जायला नको. हे न्यायालयाचा भाग आहे. सन्माननीय न्यायालय जो काही निर्णय देईल तो सगळ्या भारताला मान्य करावा लागेल. सर्वोच्च न्यायालय आपल्याकडे सुप्रीम आहे, डिफेंडर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, तर त्यांचा जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य. पण वैयक्तिक मत म्हणाल तर घटनेमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली तत्व आहेत ही सगळी, तर ती आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करूया. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी सांगेन की ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. तिहेरी तलाक विधेयक महत्वाची गोष्ट आहे, पण बऱ्याच वेळेला काय होतं, आयोग थोड्याशा धार्मिक बाबींमध्ये जात नाही असा एक्सपिरियन्स आहे. किंवा तुम्ही क्वेश्चन बघाल, बऱ्याचशा गोष्टी घडल्या धार्मिक लेवलच्या त्या आहेत. किंवा बरेच जण विचारतात इंडिया, लक्षात घ्या करंट अफेअर्स म्हणजे आज घडलेली गोष्ट नसते. करंट अफेअर्स गेल्या 1-1.5 वर्षांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. इंडिया चायना वॉरच्या संदर्भात आजचा प्रश्न येणार नाही, पण पंचशील तत्वांवरती प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये, बरोबर आहे ना. तर ते लक्षात ठेवा थोडस. तर मग भारत चीन डायरेक्ट नाही विचारणार यामध्ये. एशियन पॅरा बहरीन होस्ट होतं त्याबद्दल, येस. रिसेंट जे काही गेम्स आहेत, प्रपोज्ड गेम आहेत, म्हणजे ऑस्ट्रेलियामधला T20 वर्ल्ड कप आता पुढे घ्यायचं काय, IPL स्पर्धा घ्यायची की काय. कंबाईनला बघा एक प्रश्न आहे, दरवर्षी 3 वर्ष सलग प्रश्न पडलाय की IPL मध्ये सगळ्यात जास्त बोलीनं विकला गेलेला खेळाडू कोणता. पाठ करा ना पोरांना, म्हणजे सगळ्यांनाच IPL ला ज्याची आवड आहे त्याला हा प्रश्न 100% सुटला पाहिजे. तर मग ह्या गोष्टी थोड्याशा पाठ करून ठेवा. तर या सगळ्या गोष्टी आहेत. राम मंदिरच्या संदर्भातली समितीमध्ये सदस्य कोण होते या संदर्भातला प्रश्न येईल. मला वाटतं बाकीच्या बाबतीमध्ये प्रश्न कदाचित विचारला जात नाही. आयोग हे न्यूट्रल असते. आयोग ही घटनात्मक बॉडी आहे आणि घटनात्मक बॉडी असल्यामुळे धर्मनिरपेक्ष असावं हे त्याच्यावरचं बंधन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आयोग पडत नाही. ओके. तर गेले जवळजवळ 1 तास 50 मिनिटं झाला आपण हे सगळे करंटच्या संदर्भाने बघतोय. तुमच्या सगळ्या शंका क्लिअर झालेल्या असतील कदाचित. आनंद आहे. जर काही वैयक्तिक शंका असतील तर मी माझा नंबर शेअर करेल लेक्चरच्या शेवटी. तुम्ही विचारू शकता करंट अफेअरच्या संदर्भानं, इव्हन सगळ्याच याच्या संदर्भानं. तर हे आहे. मी रॉयल अकॅडमी पुणेचे आभार मानतो की त्यांनी या सगळ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मला दिली आणि आपण एक स्पर्धा परीक्षांचे ऍस्पिरंट म्हणून आणि या भारताचे नागरिक म्हणून या सगळ्या ज्या काळामध्ये कोरोना वगैरेच्या एकमेकांशी संवाद साधतो आहोत, त्या विषयावरती बोलतो आहोत आणि बऱ्याच विषयांना आपण स्पर्श केला, कारण चालू घडामोडी हा खूप मोठा टॉपिक आहे. तर मग आपण त्या संदर्भानं पाहिल्या गोष्टी. तर मी पडळकर सरांचे आभार मानतो की त्यांनी ही संधी दिली आणि यानंतर मी पुढची सूत्र रॉयल अकॅडमी यांच्याकडे देतो. थँक्यू सो मच. धन्यवाद सर, खूप मनापासून आपले आभारी आहोत. आपण अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी नव्यानं येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तरी माहिती उपयुक्त तर होतीच, पण बरेचसे विद्यार्थी हे जुने आणि गेली वर्षभरापासून काही प्रिपरेशन करणारे विद्यार्थी देखील आपलं हे सेशन पाहत होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या या सेशनचा नक्कीच खूप मोठा फायदा होईल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. मनापासून रॉयल अकॅडमी तर्फे मी विक्रम बोंद्रे आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
विद्यार्थ्यांसाठी दुसरी सूचना अशी की उद्याचं सेशन जे आहे हे अंकगणित बुद्धिमत्ता ह्या विषयाबाबत असेल. ज्या पद्धतीने आपण 15 मिनिटं लिंक अगोदर ओपन करत आहोत त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर उद्याच्या सेशनला आपली हजेरी लावा. ओके, उद्या सेशन आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता ह्या विषयासंदर्भात. ओके, सो थँक्यू प्रेमराज चव्हाण सर, मनापासून धन्यवाद. विद्यार्थ्यांची मनापासून आभार. ओके, थँक्यू.